संहिता 3। हे यहोवा, मेरे सताने वाले कितने बढ़ गए हैं, वे जो मेरे विरुद्ध उठते हैं बहुत है। बहुत से मेरे प्राण के विषय में कहते हैं, उसका बचाव परमेश्वर की ओर से नहीं हो सकता। परंतु हे यहोवा, तू तो मेरे चारों ओर मेरी ढाल है। तू मेरी महिमा और मेरे मस्तक का ऊंचा करने वाला है। मैं ऊंचे शब्द से यहोवा को पुकारता हूँ और वह अपने पवित्र पर्वत पर से मुझे उत्तर देता है। मैं लेटकर सो गया, फिर जाग उठा, क्योंकि यहोवा मुझे संभालता है। मैं उन 10,000 मनुष्यों से नहीं डरता जो मेरे विरुद्ध चारों ओर पाती बांधे खड़े हैं। उठ हे यहोवा, हे मेरे परमेश्वर, मुझे बचा ले, क्योंकि तूने मेरे सब शत्रुओं से जबड़े पर मारा है और तूने दुष्टों के दांत तोड़ डाले हैं। उद्धार यहोवा ही से होता है। हे यहोवा, तेरी आशीष तेरी प्रजा पर हो। आमीन। आपण सर्वजण त्या पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया। आज या सकाळच्या समय आपण त्या परमेश्वराची, त्या जिवंत परमेश्वराची तिची स्तुती आणि तिची आराधना करूया। कारण तो परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे। धन्यवाद ईश्वर। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है तू। यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं। बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है तू। यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। तुझ में बना रहूं तो अमृत फल लाऊं मैं। गाऊं तेरी जय सदा तो तुझ सा बन जाऊं मैं। तुझ में बना रहूं तो अमृत फल लाऊं मैं। गाऊं तेरी जय सदा तो तुझ सा बन जाऊं मैं। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। तू ही है जो मुझको बुलाता, देता है जीवन जल। तेरी शक्ति पाऊं सदा, योजना सफल हो जाए। तू ही है जो मुझको बुलाता, देता है जीवन जल। तेरी शक्ति पाऊं सदा, योजना सफल हो जाए। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम।
जोशुआ ने जेरिको के लोगों को कैसे मारा, जोशुआ ने जेरिको के लोगों को कैसे मारा, जोशुआ ने जेरिको के लोगों को कैसे मारा, जोशुआ ने जेरिको के लोगों को कैसे मारा। बाजा बजा के बाजा बजा के बाजा बजा के मारा, बाजा बजा के बाजा बजा के बाजा बजा के मारा, बाजा बजा के बाजा बजा के बाजा बजा के मारा, बाजा बजा के बाजा बजा के बाजा बजा के मारा। दाऊद ने गोलियत को कैसे मारा, दाऊद ने गोलियत को कैसे मारा, दाऊद ने गोलियत को कैसे मारा, दाऊद ने गोलियत को कैसे मारा। गोफन को अपने घुमा घुमा के मारा, गोफन को अपने घुमा घुमा के मारा, गोफन को अपने घुमा घुमा के मारा, गोफन को अपने घुमा घुमा के मारा। यीशु ने शैतान को कैसे मारा, यीशु ने शैतान को कैसे मारा, यीशु ने शैतान को कैसे मारा, यीशु ने शैतान को कैसे मारा। सर को कुचल के मारा, सर को कुचल के मारा, सर को कुचल के मारा, सर को कुचल के मारा। जीवन में निराशा को हम कैसे मारे, जीवन में निराशा को हम कैसे मारे, जीवन में निराशा को हम कैसे मारे, जीवन में निराशा को हम कैसे मारे। यीशु के नाम को ऊंचा उठा के मारे, यीशु के नाम को ऊंचा उठा के मारे, यीशु के नाम को ऊंचा उठा के मारे, यीशु के नाम को ऊंचा उठा के मारे। बाजा बजा के बाजा बजा के बाजा बजा के मारा, बाजा बजा के बाजा बजा के बाजा बजा के मारा। गोफन को अपने घुमा घुमा के मारा, गोफन को अपने घुमा घुमा के मारा। सर को कुचल के मारा, सर को कुचल के मारा। यीशु के नाम को ऊंचा उठा के मारे, यीशु के नाम को ऊंचा उठा के मारे, यीशु के नाम को ऊंचा उठा के मारे, यीशु के नाम को ऊंचा उठा के मारे। हालेलुया, प्रेज लॉर्ड. खरोखर तो परमेश्वर खूप महान आहे, कारण तो परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. हालेलुया. त्यामुळे त्या परमेश्वराने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे. हालेलुया. कारण आपण सर्वजण मिळून त्या परमेश्वराची स्तुती, त्याची आराधना करूया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान,
तेरा प्यार है जहाँ मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। मेरी सूरत बिगड़ी थी मेरा ये दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी मेरा ये दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। आई जीवन में खुशी पाई अपनी जिंदगी, यीशु मेरा सफिया मुझको दी है जिंदगी। आई जीवन में खुशी पाई अपनी जिंदगी, यीशु मेरा सफिया मुझको दी है जिंदगी। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। अपनी रूह से भर दिया अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे। वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका है प्रताप। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार
बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम में है मुक्ति यीशु नाम में है शक्ति यीशु नाम में है मुक्ति यीशु नाम में है शक्ति ओ बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम ना 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 हम ना डरेंगे शैतान से जिएंगे जीवन बड़ी शान से मारेंगे पीटेंगे भगाएंगे शैतान को यीशु के नाम से हम ना डरेंगे शैतान से जिएंगे जीवन बड़ी शान से मारेंगे पीटेंगे भगाएंगे शैतान को यीशु के नाम से कितना सामर्थ्य है यीशु नाम उस नाम को करो सलाम कितना सामर्थ्य है यीशु नाम उस नाम को करो सलाम तो बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम ना 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 यीशु साथ है सर पर तेरे उसका हाथ है जीले ये जीवन अब बिंदास तू चाहे कोई भी हालात है डरना नहीं यीशु साथ है सर पर तेरे उसका हाथ है जीले ये जीवन अब बिंदास तू चाहे कोई भी हालात यीशु नाम से नाता जोड़ दे दुनिया की टेंशन छोड़ दे यीशु नाम से नाता जोड़ दे दुनिया की टेंशन छोड़ दे तो बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम बदले 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 यीशु नाम ना 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 आपण सर्वजण त्या पवित्र परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. खरोखर तो आपला पिता आहे. खरोखर तो परमेश्वर आपल्याला खूप प्रेम करतो. त्यामुळे आपण सर्वजण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वर पिता तू ही है भला परमेश्वर पिता तू है नहीं मुझसे खफा परमेश्वर पिता तू ही है भला परमेश्वर पिता तू है नहीं मुझसे खफा तेरा प्यार इस सागर से भी गहरा
कहता है तू है मेरा साथ, मेरा तू ना छोड़ेगा। कहता है तू मैं तेरा हाथ, मेरा तू थामे रहेगा। तेरा प्यार सागर से भी गहरा, तेरा दिल करुणा से भरा। तेरी नजर मुझ पर है सदा, तेरा नाम यहोवा मेरी है बना। परमेश्वर पिता तू ही है बड़ा। परमेश्वर पिता तू है नहीं मुझसे खफा। परमेश्वर पिता तू ही है भला। परमेश्वर पिता तू है नहीं मुझसे खफा। पिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आपण तुझी स्तुती करतो. खरोखर परमेश्वर तू खूप चांगला आहे परमेश्वर. पिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की बाप्पा तू आज या स्तुती आराधण्यामध्ये बाप्पा तू उतरून आलास. बाप्पा तुझं महान अद्भुत सिंहासन सोडून बाप्पा तू आज आमच्यामध्ये उपस्थित राहिला बाप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो. इथून पुढचा सर्व वेळ काळ बाप्पा तुझ्या आधीने स्वाधीन करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो एक पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आज सकाळी प्रभूच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊया की त्याने त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची, त्याच्या वचनाची भाकर मोडण्यासाठी आम्हाला एकत्रित केलं. प्रेज लॉर्ड. आप सभी को इस सुबह प्रभु ने हमको यहाँ पर एकत्रित किया ताकि हम उसके साथ में, उसके सम्मुख हम बैठ सके और परमेश्वर के वचनों से हम सुन सके. आणि खरोखर देवाच्या वचनांमध्ये बसणं, त्याचा अभ्यास करणं ही अतिशय मौल्यवान अशी गोष्ट आहे. और परमेश्वर की उपस्थिति में बैठना, उसके वचनों को पढ़ना, उसके वचनों के ऊपर मनन करना बहुत ही अनमोल बात है. प्रभूला धन्यवाद की आज ती संधी परमेश्वराने मला दिली. प्रभु को इसलिए हम धन्यवाद देते कि परमेश्वर ने यह अवसर हमें दिया है. या आपण प्रार्थना करूया. आइए हम प्रार्थना करेंगे. प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो परमेश्वर बापा. प्रभू जे काही वचन परमेश्वर आज सकाळी तो आम्हा प्रत्येकासंगती बोलणार आहे प्रभूजी, ते तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाच्या अंतःकरणाला भेदून जाणारं असं असावं प्रभू. आम्ही प्रार्थना करतो बापा, ती भूक, ती तहान घेऊन प्रत्येकाने तुझं वचन स्वीकारावं प्रभूजी आणि त्या वचनाचं फळ प्रभूजी त्यांच्या जीवनामध्ये यावं पित्या. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पित्या. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला मागं सांगण्यामध्ये आलं की तुम्हाला वचनामधून घ्यायचं आहे. जब ताई को पता चला है कि उनको वचन में आपको चलाना है, आणि त्या दिवसापासून मी मागत होते परमेश्वराकडे की परमेश्वरा तू माझ्या संगती बोल. उस दिन से लेकर ताई पूछ रहे थे परमेश्वर से कि प्रभु आप मुझसे बात कीजिए. आणि मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा मी पास्टरांच्या सोबत ट्रान्सलेशन करत होते, और पिछले हफ्ते जब ताई दादा के साथ में वचन बोलते हुए ट्रांसलेशन कर रहे थे, आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की आम्ही कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये आनंद घेऊ शकतो. और हमने पिछले हफ्ते में हमने ये देखा कि हम किस तरीके से हमारे जीवन में आनंद को हम ले सकते हैं. आणि ज्या वेळेस ते ट्रान्सलेशन मी करत होते, जब ये ट्रांसलेशन वो कर रहे थे, त्याच्यामध्ये जक्कायाविषयी जेव्हा सांगण्यामध्ये आलं, और उस प्रीचिंग में जक्खई के विषय में कुछ बोला गया था, आणि तत्क्षणी परमेश्वर त्या वेळेला माझ्या संगती बोलला जक्कयाच्या जीवनामधून. उसी समय परमेश्वर ने ताई के साथ बात किया कि जक्कई के जीवन के द्वारा परमेश्वर उनसे बात किया.
आणि तेव्हापासून त्याच गोष्टीवरती मी मनन करत होते की कशा प्रकारे परमेश्वर त्या ठिकाणी त्याला पाहतो, त्याच्या घरी जातो. एवढंच नाही तर त्याचं तारण त्याद्वारे होतं आणि तो सार्वकालिक जीवनामध्ये जातो. उस दिन से वो उसी बात के ऊपर मनन कर रहे थे, किस तरीके से जग के वो अपने अपने उद्धार के लिए वो परमेश्वर को देखने के लिए वो भागता है, कैसे वो कैसे परमेश्वर को मिलता है और कैसे परमेश्वर को स्वीकारता है और उसके जीवन में उद्धार आती है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि विचार करत असताना एक गोष्ट माझ्या मनामध्ये आली. जब ये सोच रहे थे तब एक विषय उनके मन में आया. या जगामध्ये जर सर्वात अवघड गोष्ट काय असेल तर ते न दिसणं किंवा अदृश्यता. अगर इस दुनिया में सबसे मुश्किल बात वो है जो नहीं दिखता है, जो अदृश्य है वो बातें. कधी कधी आम्ही जे दिसतं त्याच्याकडे पाहतो कभी कभी हम जो हमको दिखता है हम उसके और ही देखते हैं. आणि बऱ्याचदा असं होतं आमच्या जीवनामध्ये. और बहुत बार ऐसे होता है हमारे जीवनों में. आम्ही आमच्या सेवेमध्ये असतो, आम्ही आमच्या कामामध्ये असतो, हमारे सेवा में हमारे कामों में रहते हुए आणि बऱ्याचदा कुणी आमच्याकडे पाहतच नाही. कोई हमारे पास देखता ही नहीं है. आणि आम्ही त्या अदृश्यतेमध्ये, त्या न दिसलेपणामध्येच आमचं काम करत राहतो. उस अदृश्य रह के ही हम अपने कामों को करने में हम लगे रहते हैं. हालेलुया, 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 हालेलुया. परंतु आज सकाळी मला सांगू देत, आज सुबह हमें ये बोलने दीजिए. आम्ही जे दिसतं त्याच्याकडे पाहतो, हमको जो दिखता है हम उसके और देखते हैं. परंतु मगर बऱ्याचदा जे दिसत नाही जो हमको अदृश्य है, जो दिखते नहीं है, ते अधिक लक्षणीय, वो ज़्यादा उसके ऊपर हमें ध्यान देना पड़ेगा. अधिक सिग्निफिकंट, बहुत ज़्यादा उसके ऊपर हमें ध्यान लगाना पड़ेगा. अधिक मौल्यवान बहुत ज़्यादा अनमोल चीज़ें वो होती आणि हैं. अधिक महत्त्वपूर्ण असतं. बहुत ही महत्वपूर्ण बातें ये हो सकते हैं. आता लक्षात घ्या, अभी थोड़ा ध्यान दीजिए. आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर उभे आहोत, हम आपके सामने यहाँ पर खड़े हैं. आम्ही तुम्हाला दिसत आहोत. हम आपको दिख रहे हैं. हालेलुया. हालेलुया. पण हे दिसण्याच्या मागं दुसरं कोणीतरी आहे जे यामध्ये कार्य करत आहे. हम यहाँ आपको दिख रहे हैं, हमको ये दिखाने का काम और एक व्यक्ती है जो ये काम कर रहा है. हालेलुया. हालेलुया. ती व्यक्ती दिसत नाहीये, वो व्यक्ती दिख रहा नहीं है. परंतु हे संपूर्ण लॉकडाऊन आम्ही घरामध्ये बसून जे काही आम्ही पाहत आहोत, जे काही देवाच्या वचनाची सहभागिता आम्ही घेत आहोत, त्याच्या मागं कुणीतरी आहे, काहीतरी आहे ज्या या गोष्टी आमच्या पुढे आणून ठेवत आहेत. इसलिए इस पूरे लॉकडाउन में हम देखते हैं कि हम घर बैठकर घर से हम चर्च कर रहे हैं, हम वचनों में हम भाग ले रहे हैं, मगर हम जो आपको दिख रहा है उसके पीछे कोई एक है जो इस काम को कर रहे हैं, जो इस पूरे लॉकडाउन में अपने पास ये वचन को लेके आ रहे हैं. आज हे जे पुलपीठ आहे हे आम्हाला दिसतंय. आज अपने को ये पुलपिट दिख रहा है. आज हे माझ्याकडे काही नोट्स आहे, बायबल आहे, हे तुम्हाला दिसतंय. हमारे पास में क्या चीज़ें हैं वो आपको दिख रहे हैं. पण आज जर ते नसेल तरी देखील मी तुम्हाला तुमच्या समोर वचनाचा प्रचार करू शकते. अगर वो नहीं है, वो आपको दिख भी नहीं रहे हैं, फिर भी हम यहाँ से वचन को हम आपको प्रसार कर सकते हैं. परंतु मगर जर ही मीडिया टीम ह्याच्या मागे काम करत नसली तर ते पुढे टेलिकास्ट होणार नाही आणि ते तुम्हाला दिसणार नाही. अगर ये मीडिया टीम जो है, जो ये काम कर रहा है, अगर वो नहीं होते हैं, हम यहाँ पर से प्रीचिंग करेंगे तो भी आपको दिखेगा नहीं. अशाच हेच मला तुम्हाला याद्वारे समजून सांगायचं आहे. आज यही बात को आपको हमें समझाना है. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्हाला कुणी पाहत नाही. बहुत बार हमारे जीवन में हमको ऐसा लगता है कि हमें कोई देख रहा नहीं है. हालेलुया. हालेलुया. तरी देखील मला सांगू दे, जे दिसत नाही फिर भी आप हमें बोलने दीजिए कि जो हमको दिख रहा नहीं है ते अधिक महत्त्वपूर्ण असतं. जो दिख रहा नहीं है वो बहुत महत्वपूर्ण है. ते मौल्यवान असतं. वो बहुत मौल्यवान है. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून जर आज आम्हाला असं वाटत असेल की माझं काम कुणी बघत नाहीये, माझी कुणी स्तुती करत नाहीये, एक व्यक्ती आहे जो तुम्हाला नेहमी पाहतो, तो आहे आमचा गुप्तदर्शी पिता. हालेलुया. यहाँ पर हम आपको लगता है कि हमें कोई नहीं देख रहा है, हमारे काम को कोई नहीं देख रहा है, मगर आप ये बात याद रखिए कि हमारा कामों को देखने वाला हमारा परमेश्वर हमेशा हमारे साथ में है. आणि म्हणून जे काही काम तुम्ही करत आहात, जी काही सेवा तुम्ही करत आहात, मग ती कुणी तुमची स्तुती करो किंवा न करो, खंड पडू देऊ नका. आप जो भी काम कर रहे हो, भले आपको कोई देख रहा है, आपको कोई प्रशंसा कर रहे या नहीं कर रहे हैं, कभी भी आप रुकिए मत, कभी आप ठंडे ना हो जाइए. हालेलुया. हालेलुया. मला सांगू दे, शत्रू सैतान हा टपलेला असतो.
हमारा शत्रु जो शैतान है वो हमेशा हमारे ऊपर रेडी रहता है हमें अटैक करने के लिए। जेव्हा आम्ही निराश होतो, जब जब हम निराश हो जाते हैं, जेव्हा आम्ही हताश होतो, जब हम बहुत ही डिप्रेशन में चले जाते हैं, त्यावेळेस त्याला संधी मिळते. तब उसको एक अच्छा मौका मिलता है। कारण आम्हा सर्वांना माहिती आहे की शत्रू सैतान हा फसवणारा आहे. हम सबको ये पता है कि शत्रु जो शैतान है जो हमें फंसाने वाला है। परंतु एक गोष्ट जर आम्हाला माहिती नसेल तर ती मला सांगू द्या की जरी तो फसवणारा आहे, अगर आपको पता ही होगा मगर हम बोलना चाहेंगे कि भले वो शैतान हमें फंसाने वाला है, तरी देखील फिर भी येशूच्या वधस्तंभी दिल्याने तो स्वतःच्याच योजनेमध्ये फसला आहे. वो यीशु क्रिस्त को उसने जो क्रूज पर चढ़ाने की कोशिश करके वो खुद ही फंस गया है। कसं माहिती आहे का? कैसे पता है आपको? कारण त्याच्या वधस्तंभी जाण्याने क्योंकि यीशु मसीह उस क्रूज खाम पर जाने के लिए तुम्हाला आणि मला आपको और मुझे सार्वकालिक जीवन मिळालं. हमें अनंतकालिक जीवन मिला है। आणि मग आता शत्रू सैतान आम्हाला हरवू शकत नाही. इसलिए हमारा जो शत्रु शैतान है वो कभी हमें हरा नहीं सकता। हां, तो आम्हाला विचलित करू शकतो. वो हमें कभी हमको डिस्टर्ब कर सकता है, कधी तो आमची दिशाभूल करू शकतो. कभी हमें वो हमारे दिशा से वो हमें डाइवर्ट कर सकता है, कधी तो आम्हाला निराश करू शकतो. कभी कभी हमें बहुत निराश वो कर सकता है, परंतु तो आम्हाला हरवू शकत नाही. मगर वो हमें कभी हरा नहीं सकता। कारण तो परमेश्वर आमच्याकडे पाहतो. क्योंकि परमेश्वर हमेशा हमारे ओर देखते रहता है। योहान 3:16 आम्हाला असं सांगतं योहान 3:16 यहाँ पर ऐसा कहता है की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि अपने एकलौते पुत्र को दे दिया ताकि वो कोई उस पर विश्वास करे वो नष्ट ना हो परंतु अनंत जीवन पाए। मला सांगा, या जगामध्ये आम्ही किती जगणार आहोत? सध्याची परिस्थिती पाहता 60, 70, फार फार तर 80. आप बोलिए हमें आजकल हम लोग कितने दिन तक जी सकते हैं, हमारी कितनी आयु हो सकती है? आजकल के दुनिया में, आजकल के इस वातावरण में हम देखते हैं कि 60, 70 और 80 साल के ऊपर और कोई जी नहीं सकता। हालेलुया. हालेलुया। आणि त्याच्यानंतर मरण हे अटळ आहे. कंपलसरी है हमारे जीवन में, हमारे जीवन के बाद में मरण आना बहुत कंपलसरी है। परंतु तरी देखील फिर भी आम्ही या जगरहाटीप्रमाणे जे दिसतं, जे डोळ्याला दिसतं, इसलिए हम इस दुनिया में रहते हुए जो हमको हमारे आंखों को दिखता है तेच पाहतो, उसी को देखते हैं। ते जर आम्हाला मिळालं नाही मिळालं की आम्ही निराश होतो, हताश होतो, दुःखी होतो. और जो हम जो देख रहे हैं वो अगर हमको नहीं मिला तो हम बहुत ही निराश हो जाते हैं, उदास हो जाते हैं। काय जगामध्ये मगर इस दुनिया में हम देखेंगे तो काय बघतो आम्ही? क्या देखते हैं हम? पैसे देखते हैं, संपत्ती, प्रॉपर्टी देखते हैं, सुख वस्तू, सब सुख शांति देने वाले आरोग्य, अच्छी तब्येत को देखते हैं। अशा प्रकारे आपण पाहिलं तर लोकांचं लक्ष पूर्णपणे या जगातील भौतिक गोष्टींकडे लागून राहिलेलं आहे. इस दुनिया के दुनियादारी को देखकर हमारी आंखों को पूरी तरीके से हम इन बातों के ऊपर लगा के रखे हैं। बऱ्याच जणांना ज्यावेळेस आम्ही सांगतो की सार्वकालिक जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे, जब हम बहुत लोगों को बोलते हैं कि हमें अनंतकालिक जीवन है, अनंतकालिक जीवन है, त्यांचं उत्तर असतं कुणी पाहिलंय मेल्यानंतर? वो लोग बोलते हैं कि कौन देखा, किसने देखा, मरने के बाद क्या होगा? हालेलुया. हालेलुया। पण मला सांगू देत, मरणानंतरच खरं जीवन आहे. हमें बोलने दीजिए, हमारा मरने के बाद में ही हमारा सच्चा जीवन शुरू होता या है। जगामध्ये प्रियांनो आम्ही प्रवासी आहोत. इस दुनिया में हम सिर्फ एक प्रवासी है। या जगामधलं जे आमचं नागरिकत्व आहे, जी आमची सिटीजनशिप आहे, ती काही काळापुरती आहे. इस दुनिया में हम लोग जितने दिन भी जिंदा है वो सिर्फ कम समय के लिए है। हालेलुया. हालेलुया। आमचं खरं नागरिकत्व, आमची खरी सिटीजनशिप ही स्वर्गीय आहे. हमारा जो सच्चा सिटीजनशिप है, जो हमारे नागरिकत्व है, वो सिर्फ स्वर्ग का है। आणि त्या शत्रू सैतानाला वधस्तंभी हरवून परमेश्वराने हे सार्वकालिक जीवनाचं पारितोषिक तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. इस शैतान को उस क्रूस खाम पर हरा के परमेश्वर ने ये सार्वकालिक जीवन, जो अनंतकालिक जीवन है, ये हमें दे दिया है। म्हणून आज जर आमच्या जीवनामध्ये दुःख असतील,
अगर हमारे जीवन में आज अगर दुख है, कष्ट असतील, कष्ट है, रोग असतील, अगर हमारे जीवन में बीमारी है, आम्ही कुणाला न दिसण्यासारखे आहोत, भले हम किसी को नहीं दिख रहे हैं, आमची सेवा कुणाला दिसत नाहीये, हमारी काम हमारी सेवकाई किसी को नहीं दिख रहा आमचे है, गुण आमचे टॅलेंट कुणी पाहत नाहीये, हमारे गुण हमारे टैलेंट्स जो किसी को नहीं दिख रहे आमच्या हैं, कार्याची दखल आजपर्यंत कुणी घेतलेली नाहीये. हम क्या कर रहे हैं, हम कितना कर रहे हैं, किसी ने देखा नहीं, हरकत नाही, कोई बात नहीं है. आमचा परमेश्वर पाहणारा परमेश्वर, हमारा परमेश्वर हमेशा देखने वाला तो परमेश्वर दिसत है. नाही, वो दिखते नहीं है, पण तो होता, मगर वो है, तो आहे और वो है, आणि तो असणारा आहे और वो हमेशा हमारे साथ में आणि तो रहेगा. पाहणारा आहे. और वो देखने वाला परमेश्वर है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. म्हणून या जगामधल्या गोष्टी जर तुमच्याकडे आहेत नाहीयेत त्याच्यावर अवलंबून राहू नका. ये दुनिया की वस्तुएं अगर आपके पास में है नहीं है, उसके ऊपर आपके दृष्टि को मत लगाइए. जो आमचं सिटिझनशिप आहे, जे आमचं नागरिकत्व आहे त्याच्याकडे आम्ही पाहूया. हमारा जो सिटीजनशिप है, जो हमारी जगह है, जो परमेश्वर के पास में, उसके ओर अपनी आंखों को लगाइए. या सर्व गोष्टींमुळे सैतान आम्हाला आमची दिशाभूल करतो, तो आम्हाला निराश करतो. इसलिए शैतान हमें क्या करता है, हमारे दिशा से हमें भटका देता है और हमें बहुत निराशा में लेके जाता है. हालेलुया. हालेलुया. आणि खरंच बऱ्याचदा असं देखील होतं की या जगातील लोक आमच्या कार्याबद्दल आम्हाला पारितोषिक देतात. कभी कभी हमारे इस दुनिया में जब हम जो भी काम करते हैं, उस काम का मोबदला हमें मिलता है, पण तेच लोक पुन्हा आमच्या विरोधात देखील उभे राहतात. और वही लोग वापस हमें हमारे विरोध में खड़े हो जाते हैं. हालेलुया. हालेलुया. याचा अनुभव आम्ही घेतला असेल. उसका अनुभव हमने कभी लिया होगा. उदाहरणार्थ आम्ही पाहतो सध्या जे बॉडी बिल्डर आहेत, बॉडी शो मध्ये जे उतरतात, अगर उदाहरण के तौर पर देखेंगे तो जो बॉडी बिल्डर्स रहते हैं, जो बॉडी शो में जाते हैं, ते खूप कष्ट करतात ते बॉडी कमवण्यासाठी. वो उन्होंने शरीर बनाने के लिए काफी मेहनत करते हैं, पण त्यांचे कष्ट कुणी पाहिलेले नसतात. उनका मेहनत को किसी ने देखा नहीं होगा. जग काय पाहतं, सिर्फ ये दुनिया क्या देखता है, फक्त त्यांची जी झालेली पिळदार बॉडी आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष जातं. सिर्फ दुनिया ये देखती है कि जो बना हुआ बॉडी है, सब कुछ तैयार हुआ बॉडी है, उसको देखता है. आपण अभिनेते पाहतो, हिरो हिरोईन्स पाहतो, अगर हम देखते हैं तो हीरो हीरोइन्स को हम देखते हैं. त्यांचं देखील जेव्हा ते शूटिंग असतं ते फार रटाळवाणं आणि त्या सगळ्या गोष्टी असतात. वो लोग शूटिंग के टाइम पर बहुत ज़्यादा मेहनत करते हैं, बहुत ज़्यादा टेक्स लेते हैं, पण ते कुणी पाहत नाही. वो मेहनत कोई देखता नहीं है. त्यांचं जगाचं लक्ष हे त्यांचं स्क्रीनवर दिसण्यामध्ये आहे. वो इस दुनिया की दृष्टि जो है, वो सिर्फ जो स्क्रीन पर जो फाइनल प्रोडक्ट दिखता है उसके ऊपर रहता है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण मला सांगू देत, आज सकाळी आज हमें बोलने दीजिए, आज की सुबह हे बॉडी बिल्डिंग आहे, हे अभिनेते अभिनेत्री जे आहे ह्यांचं जे दिसणं आहे हे काही काळापुरतं मर्यादित आहे. ये जो बॉडी बिल्डिंग है, जो हीरो है, हीरोइन है, उनका जो दिखना है ये सिर्फ कुछ समय के लिए ही है. हालेलुया. हालेलुया. काही काळानंतर, काही दिवस गेल्यानंतर, ते गोष्टी त्यांच्यामधून निघून गेल्यानंतर हेच लोक जे त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात, कुछ दिनों के बाद में, समय जाने के बाद में, वापस सब कुछ नॉर्मल होने के बाद में क्या, जो लोग जिसने उनको सर पे लेके रखा तेच त्यांना खाली पाडतात. वही लोग वापस उन्हें नीचे गिरा देते आणि आम्ही हैं. पाहतो बऱ्याचदा आम्ही न्यूज मध्ये ऐकतो हे डिप्रेशन मध्ये गेले, ते डिप्रेशन मध्ये गेले. हम न्यूज़ में देखते हैं कि बहुत सारे अभिनेता लोग ये डिप्रेशन में है, वो डिप्रेशन में है, ऐसे बातों को हम सुनते हैं. प्रियांनो, ही जगाची रीत आहे. ये दुनियादारी है. जो दिखता है वो बिकता है. जो दिखता है वही बिकता है. हालेलुया. हालेलुया. पण मी तर आज सकाळी तुम्हाला हे म्हणेन, तुम लोगों को दिखो ना दिखो, परमेश्वर ने आपको देखा है. हालेलुया. हालेलुया. तुम्ही लोकांना दिसा किंवा न दिसा, तुम्ही कसेही आहात, परमेश्वर तुम्हाला पाहत आलेला आहे. परमेश्वर तुम्हाला पाहतो आणि तो तुम्हाला पाहणारा परमेश्वर आहे. आप दिखो या न दिखो, आप लोग आपको देखे न देखे, मगर आप ये मत भूलिए कि हमारा परमेश्वर कल भी हमें देख रहा था, आज भी हमें देख रहा है और आगे भी हमें देखता आणि रहेगा. म्हणून तुम्ही या जगातल्या लोकांकडे अपेक्षा करू नका की ते तुम्हाला पारितोषिक देतील. इसलिए इस दुनिया में लोगों की तरफ आप मत देखिए कि वो हमें आपके काम के लिए, वो आपके लिए रिवॉर्ड देंगे, ते तुमची स्तुती करतील, वो आपकी प्रशंसा करेंगे, ते तुम्हाला उंच करतील, आपको उठाएंगे ऊंचा.
हालेलुया. हालेलुया. कदाचित असं होईल देखील, कभी कभी ऐसा हो भी सकता पण है. ते लोक तुम्हाला एक दिवस खाली देखील पाडतील. वही लोग जो आपको उठाते हैं वो लोग वापस आपको गिरा भी सकते परंतु हैं. आमचा परमेश्वर आम्हाला फक्त उंच आणि उंच करणारा परमेश्वर आहे. मगर हमारा परमेश्वर पिता जो है वो हमें हमेशा ऊपर और ऊंचा ही लेके जाता भले है. तुम्ही दिसण्यासारखे नसाल, भले आप देखने लायक ना हो, भले तुमचं काम तसं नसेल की जे स्तुती योग्य असेल, भले आपका काम छोटा हो जो जिसकी प्रशंसा के कोई योग्यता नहीं हो, पण परमेश्वर त्याची नोंद ठेवणारा परमेश्वर आहे. मगर परमेश्वर वो सब लिख के रखने वाला परमेश्वर है. आणि म्हणून या जगामध्ये जे दिसतं त्याच्यावरती भरोसा ठेवू नका प्रियांनो. इसलिए इस दुनिया में जो आपको दिख रहा है उसके ऊपर भरोसा मत रखिए. जे जे काही दिसत आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष लावू नका. जो आपको दिख रहा है उसके ऊपर आपका लक्ष्य को मत लगाइए. लोकांनी तुम्हाला बघितलं ना बघितलं त्या लोकांकडे तुमचं लक्ष लावू नका. दुनिया में लोग आपको देख रहे हैं नहीं देख रहे, इस विषय के ऊपर आपके ध्यान को मत तर रखिए. तुमचं लक्ष तुम्ही त्या गुप्तवासी पित्याकडे लावा. आपका ध्यान पूरा जो हमारा परमेश्वर जो गुप्त में है उसके ऊपर लगा के रखिए. कारण हेच आहे की बऱ्याचदा जे दिसत नाही ते अधिक सिग्निफिकंट असतं, लक्षणीय असतं. जे दिसत नाही ते अधिक मौल्यवान असतं. जो दिख रहा नहीं है वो हमेशा बहुत ही मूल्यवान हो सकता है. म्हणून परिस्थिती काय आहे त्याच्याकडे पाहू नका. इसलिए आपके परिस्थिति की ओर मत देखिए. तर परिस्थितीतून बाहेर काढणाऱ्याकडे आपलं लक्ष लावा. जो अपने परिस्थिति से बाहर निकलने वाला हमारे परमेश्वर उसके ऊपर आपके लक्ष्य को लगाइए. आज कदाचित दुःख असेल, एकटेपना असेल, निराशा असेल, भले आपके जीवन में आज दुख हो, आप अकेलेपन महसूस कर रहे हो, या आप बहुत ही बुरी तरीके से आप मन में बहुत ही खेदित हुए होंगे, गरिबी असेल, आजार असेल, बीमारी हो सकती है या गरीबी हो सकती है. मला सांगू दे, हे फार काळ टिकणार नाही. ये बहुत दिन टिकने वाली बात नहीं है. मला परत हेच सांगायचं आहे की या जगामध्ये आम्ही प्रवासी आहोत इस दुनिया में सिर्फ हम एक प्रवासी है. आणि आमचं नागरिकत्व हे स्वर्गीय आहे. ये हमारा सिटीजनशिप जो है, जो हमारे नागरिकत्व है, जो वो स्वर्ग का है. आणि म्हणून प्रभूमध्ये आल्यावर, आमचं तारण झाल्यावर, इसलिए जब परमेश्वर में आने के बाद में, हमने उद्धार पाने के बाद में, आमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही या आविर्भावामध्ये राहू नका. हमारे जीवन में कभी दुख आएगा ही नहीं, ऐसे सोच में कभी मत रहिए. हालेलुया. हालेलुया. दुःख येणार आहेत, दुख आएंगे, परीक्षा येणार आहेत, परीक्षा हमारे जीवन में आएंगे, परंतु त्या प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर निघण्याचं सामर्थ्य तो गुप्तदर्शी पिता तुम्हाला देईल. और इस समस्या से, इस परीक्षा से बाहर निकलने का मार्ग को भी हमारा परमेश्वर जो गुप्त में है वो हमें देगा. परिस्थिती विकट दिसतीये, परिस्थिति हमारी बहुत बुरी दिख रही है, पण न दिसणारा परमेश्वर त्यातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य तुम्हाला देईल. जो हमें नहीं दिख रहा वो परमेश्वर के पास में इतना सामर्थ्य है कि हमें उस परिस्थिति से बाहर निकाल कारण सके. त्याचं वचन असं सांगतं क्योंकि उसका वचन ऐसा कहता है, की आम्हाला जन्म देणारी आई एक वेळ आम्हाला विसरेल, हमें जन्म देने वाली हमारी माँ हमें भूल सकती है, पण आमचा परमेश्वर आम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. मगर हमारा परमेश्वर हमें कभी ना भूलेगा, ना ही हमें त्यागेगा. तरी देखील आम्ही विश्वासामध्ये येऊन 1 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, 10 वर्ष झाले, फिर भी हम लोग विश्वासी होकर उद्धार पाकर हमें 5 साल हो गए, 2 साल हो गए, 10 साल हो गए, ज्या ज्या वेळेस परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते, मगर जब जब वो परिस्थिति हमारे जीवन में आता है, आम्हाला समोर फक्त अंधारच दिसतो हमारे सामने सिर्फ हमें अंधेरा दिखता है. आणि त्या प्रत्येक वेळी कितीतरी वेळा आम्ही देवावर आरोप लावतो, त्याच्यावर आम्ही शंका घेतो आणि म्हणतो देवानी काय केलं आमच्यासाठी. और बहुत बार ऐसा होता है कि हमको लगता है कि परमेश्वर ने मेरे लिए क्या किया, और परमेश्वर के ऊपर हम आरोप लगाते हैं. आणि आम्ही अशा प्रसंगामध्ये होतो त्यावेळेस हा परमेश्वर कुठे होता. जब मैं ऐसे परिस्थिति में थी तो प्रभु कहाँ पर था. आम्ही काय केलं नाही, आम्ही दशांश दिले, आम्ही रेग्युलर चर्चला आलो, तरी हा दुःख आम्हाला का. हमने क्या नहीं किया, हम चर्च में आने लगे, हमने प्रभु का दशमांश हम लेके आने लगे, सब कुछ हमने किया, मगर परमेश्वर किधर था. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तिथंच होता. हालेलुया. परमेश्वर उधर ही था. परमेश्वर तुमच्या परिस्थितीमध्ये होता. परमेश्वर हमारे परिस्थिति में था. काय केलं त्यांनी हा प्रश्न आम्ही त्याला विचारू शकत नाही. आपने क्या किया प्रभु मेरे जीवन में, ये प्रश्न हमें पूछने की कोई हक नहीं है. कारण त्यानं जे केलं ते या जगातलं कुठलाही व्यक्ती करू शकणार नाही प्रियांनो. क्योंकि जो कुछ परमेश्वर ने हमारे लिए किया, इस दुनिया में कोई भी व्यक्ति हमारे लिए नहीं कर सकता. त्यानं त्याचं पवित्र रक्त सांडून त्याचा प्राण त्या वधस्तंभावर दिला आणि ज्याद्वारे तुम्हाला
तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळालं. उसने अपने खुद के लहू अपने लिए बहाया और हमारे लिए उद्धार दिया ताकि आप और मैं उसके पुत्र और कन्या कह सके. काय केलं त्या परमेश्वराने आमच्यासाठी? क्या किया परमेश्वर ने हमारे लिए? हालेलुया. हालेलुया. त्याने आम्ही पापी असता आमच्यावरती प्रेम केलं. हम पापी थे तभी भी परमेश्वर ने हमें हमारे ऊपर प्रेम किया. त्याने आम्हाला निवडलं, उसने हमें चुन लिया. त्याने आम्हाला नेमलं. उसने हमें वहां पर खड़ा किया. आम्ही न दिसणाऱ्यासारखे होतो, हम ना दिखने वाले जैसे लोग थे, परंतु त्याने आम्हाला चमकवलं. मगर परमेश्वर ने हमें चमकाया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला सांगू द्या प्रियांना, माझा परमेश्वर होता, आहे आणि असणारा परमेश्वर आहे. हमारा परमेश्वर था, आज भी है और आगे भी हमारे साथ रहने वाला है. हे तुम्ही आणि मी असतो जो परिस्थितीला मोठं करतो. ये आप और मैं ही है जो हमारी परिस्थिति को बढ़ा कर देते हैं. आमच्या जीवनामध्ये प्रसंग, पेच, समस्या आल्यानंतर आम्हाला त्या देवाचं अस्तित्व आहे हे आम्ही विसरून जातो. हमारे जीवन में ऐसे तकलीफ आने के बाद में हम ये भूल जाते हैं कि परमेश्वर हमारे जीवन में उपस्थित है. हालेलुया. हालेलुया. पण त्या गुप्तदर्शी पित्याच्या योजना ह्या आमच्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत प्रिया. जो हमें ना दिखने वाला हमारा परमेश्वर है, उसकी योजनाएं हमारे कल्पना से बाहर है. आता आपण बायबलमधून पाहूयात, न दिसणाऱ्या गोष्टी दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा अधिक प्रभावी व मौल्यवान कशा ठरतात. आज हम बाइबल में से देखेंगे कि जो नहीं दिखने वाले बातें हैं वो दिखने वाले बातों से कैसे महत्वपूर्ण है. इन बातों को हम देखेंगे. पुन्हा एकदा मला सांगू देत, आपला विषय आहे न दिसणाऱ्या गोष्टी दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा अधिक प्रभावी व मौल्यवान कशा असतात. जो नहीं दिख रहा है वो बात किस तरीके से अनमोल है, कैसे वो बहुत महत्वपूर्ण बातें हैं. जो हमें दिख रहा है उससे कैसे वो अधिक है, इन बातों को आज हम सीखेंगे. आणि या जर गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये हव्या असतील, तो अनुभव जर आम्हाला हवा असेल, तर आम्हाला 5 गोष्टी यामध्ये आम्हाला शिकायची गरज आहे. अगर ऐसे विषय आपको चाहिए आपके जीवन में, तो हमको ये 5 पॉइंट्स है जो हम आपको बताने वाले हैं. इसके ऊपर हमारे गौर करना पड़ेगा. नंबर 1, पहला वाला अनुभव. पहला हमारा अनुभव है. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला परमेश्वर आहे. परमेश्वर का वचन कहता है कि तू अनुभव लेके देख कि मैं कितना भला हूँ. आम्हाला दिसतच नाहीये, समोर परिस्थिती इतकी बिकट आहे, परिस्थितीला मोठं करून ठेवलेलं आहे आणि आम्हाला फक्त दुःख, कष्ट, हाल, अपेष्टा ह्याच दिसत आहेत. और हमें दिख रहा नहीं है, हमारी परिस्थिति को हमने इतना बड़ा करके रखा है कि परमेश्वर के सामर्थ को, उसकी करुणा को हम देख नहीं पाते हैं. हमने हमारे दुख, हमारे कष्ट, हमारे तकलीफ ही हमें दिखते रहते हैं. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय, तर सर्वप्रथम आम्हाला त्याचा अनुभव घेऊन पाहायचा आहे की तो किती चांगला आहे. इसलिए पहली बात यही है कि पहले परमेश्वर कितना भला है, वो कितना अच्छा है, इस बात का अनुभव हमें लेना है. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 48वा अध्याय आणि 11वं वचन. हम उत्पत्ति 48:11 में देखेंगे. जब इस्राएल ने यूसुफ से कहा, मुझे आशा ना थी कि मैं तेरे मुख फिर देख न पाऊंगा, परंतु देखा परमेश्वर ने मुझे तेरे वंश भी दिखाया है. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी आम्ही पाहतो की योसेफाला त्याचे भाऊ विकून टाकतात आणि निरनिराळ्या प्रसंगामधून तो जातो आणि याकोब जो त्याचा पिता हा कितीतरी वर्ष त्याच्या शोकमध्ये, त्याच्या दुःखामध्ये राहतो. परंतु आम्ही पाहतो की ज्या वेळेस योसेफ त्याच्या समोर येतो, परमेश्वर फक्त योसेफालाच नाही तर त्याचे नातवंड जे होते मनश्शे आणि एफ्राईम यांना देखील पाहण्याचं सुख त्या याकोबाला देतो. यहाँ पर हम यूसुफ की कहानी के बारे में देखते हैं. यूसुफ जब उसके भाई लोग उसको भेज देते हैं, वो मिस्र देश में आ जाता है. बाद में समय बहुत जाने के बाद में जब परमेश्वर उसे आशीषित करता है, तब उसके पिता याकूब वहाँ पर आता है. उसको विश्वास नहीं था कि वो उसके बेटे को वापस देखे, मगर वहाँ पर परमेश्वर की आशीष की वजह से वो उसके बच्चों को, इफ्राइम, मनेह को भी वो वहाँ पर देख पाता है. याकोबाने योसेफाची आशा सोडून दिली. त्याच्या दृष्टीने परिस्थिती पाहता तो जिवंत असण्याची कोणतीच चिन्ह नव्हती. याकूब ने यूसुफ को देखने की कोई आशा उसके पास नहीं था. ना ही उसके पास कोई चिन्ह था कि उसका बेटा अभी भी जिंदा है, मैं उसको कभी देख पाऊंगा. ये आशा उसको कभी न था. परंतु आमच्या योजना, आमच्या कल्पना याच्या पलीकडं परमेश्वर आम्हाला ते सुख देतो.
मगर हमारी योजनाएं, हमारे प्लान से बढ़कर, हमारे सोच से बढ़कर परमेश्वर ऐसे आशीष हमें देता है। की त्याला त्याचे नातवंड देखील पाहायला मिळाले। वहां पर उसने उनके पोतों को भी उसने देख पाया। वो त्यावेळी आम्हाला त्या गोष्टी दिसत नसतात कदाचित, वो समय पर हम उस विषय को हम देख नहीं पाते त्यामुळे हैं। आम्ही दुःखी कष्टी होतो। तब हम बहुत दुखी हो जाते हैं, बहुत ही हम टेंशन में चले जाते पण हैं। तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे, त्याच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे। मगर वो परमेश्वर सामर्थ्यशाली परमेश्वर है और उसके लहू में हम बहुत सामर्थ्य है। एकदा देवाचे महान सेवक रेनार्ड बॉन्के प्रचार करत होते। एक बार हम परमेश्वर के वक्ता के बारे में हम सुनेंगे। रेनॉल्ड बॉन्के करके है, जब वो प्रचार कर रहे थे आणि ते देवाच्या रक्ताच्या सामर्थ्याविषयी प्रचार करत होते। जब वो परमेश्वर के लहू के बारे में वो प्रचार कर रहे थे आणि त्यावेळेस त्या सभेमधून एक नास्तिक व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला होता। वहाँ पर उस सभा में बैठे हुए लोगों में से एक व्यक्ति था जो परमेश्वर से बिल्कुल विश्वास नहीं रखता था। आणि त्या व्यक्तीने प्रश्न केला, 2000 वर्षापासून येशूचं रक्त आहे? और उस व्यक्ति ने उठकर रेनॉल्ड बॉन्के को उसने प्रश्न पूछा कि 2000 साल से परमेश्वर का लहू के बारे में आप बोल रहे हो, त्याचं सामर्थ्य असतं उसका परमेश्वर के लहू का सामर्थ्य है, तर जग अशा दुःखी अवस्थेत नसतं। क्यों फिर ये दुनिया में सब लोग क्यों दुखी क्यों है? हालेलुया। हालेलुया। आम्हाला पण बऱ्याचदा असा प्रश्न पडतो नाही का? कभी कभी हमको भी ऐसे प्रश्न गिरते हैं, हमें ऐसा अनुमान आता है की खरंच देव आहे का? देवाचं सामर्थ्य आहे का? देवाच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे का? कभी कभी हमको भी ऐसा लगता है कि सच्ची में परमेश्वर के लहू में वो सामर्थ्य है क्या? प्रभु में उतना सामर्थ्य है क्या? आणि मग ते आहे तर जग एवढं दुःखी का आहे? अगर है तो ये दुनिया में इतने सारे दुख तकलीफें क्यों है? हालेलुया। हालेलुया। कारण आम्ही जे दिसतं त्याच्याकडे पाहतो। क्योंकि हमको जो दिख रहा है हम उसके ओर देख रहे हैं। मग रेनार्ड बॉन्केने त्याला असं उत्तर दिलं, मग रेनॉल्ड बॉन्के ने उनको ऐसा उत्तर दिया, जगात सर्वत्र भरपूर साबण आहे, दुनिया में बहुत सारे साबुन मिलते हैं, तरी कितीतरी लोक घाणेरडं आम्हाला दिसतात। फिर भी हम देखते हैं कि बहुत लोग बहुत गंदगी में जी रहे हैं। हालेलुया। हालेलुया। साबण आपोआप कुणालाही स्वच्छ करत नाही। साबुन खुद आके किसी को साफ नहीं करता। मग ती व्यक्ती त्या साबणाच्या कारखान्यात कामाला असली तरी देखील नाही। अगर वो व्यक्ति अगर साबुन के फैक्ट्री में भी काम कर रहा हो फिर भी वो साबुन आके उसको साफ नहीं कर सकता। हालेलुया। हालेलुया। जर त्या साबणाचं कार्य जाणून घ्यायचं असेल, अगर वो साबुन किस तरीके से काम करता है वो पता करना है तो तो आम्हाला घ्यावा लागेल, अंगाला लावावा लागेल, उसको खरीदना पड़ेगा और अपने बदन पे लगा के देखना पड़ेगा, आणि त्यावेळेस ते सामर्थ्य आम्हाला दिसेल। तब उसका जो काम है हमको दिखेगा। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून मला सांगू द्या, इसलिए हमें बोलने दीजिए की जे दिसत नाही, जो हमें नहीं दिखता है, ते दिसणाऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे। जो हमें दिख रहा है उससे बहुत मौल्यवान है। पण आम्हाला काय करावं लागणार आहे? मगर हमको क्या करना पड़ेगा? आम्हाला त्याचा अनुभव घ्यावा लागणार आहे। उसका अनुभव हमें लेना पड़ेगा। हालेलुया। हालेलुया। जे आम्हाला दिसतंय जो हमको दिख रहा है त्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न आम्हाला करावा उसके लागणार आहे। आगे हमको देखने की प्रयत्न हमें करना पड़ेगा। हालेलुया। हालेलुया। आणि ते करताना ये करने के लिए सगळ्यात आधी आम्हाला दुसरा पॉइंट जो आमचा आहे तो आहे नम्रता। वो करने के लिए हमें ये दूसरा पॉइंट की ओर हमको जाना पड़ेगा, वो है नम्रता। हालेलुया। 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 आणि मग आपण वळूया या ठिकाणी लूक याचा 19वा अध्याय आणि 1 ते 10 वचनांमध्ये आम्ही पाहतो जक्कयाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे। यहाँ पर हम देखेंगे लूका 19 और उसका पहले से लेके 10 वचनों को अगर हम देखते हैं तो यहाँ पर हम जक्कई के बारे में पढ़ते हैं। जक्कई कौन होता? टॅक्स कलेक्टर होता। जक्कई कौन होता? चुंगी लेने वाला होता। आणि तो कसा होता? त्यावेळी श्रीमंत असा व्यक्ती होता, बहुत ही अमीर व्यक्ति था, प्रतिष्ठित असेल कदाचित, बहुत ही नामचिन्ह व्यक्ति था वो। कारण ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पैसा दिसतो, लोक त्याला प्रतिष्ठा पण देतात। जिसके पास पैसे दिखते हैं उसको वैल्यू देते हैं लोग आजकल। हालेलुया। हालेलुया। हा विषय नाही आपला आता सध्याला, पण एक जक्कयाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहत आहोत। आज का हमारा विषय ये नहीं है, मगर हम देखेंगे जक्कई के जीवन के द्वारा हम क्या की सीखते हैं। जक्कई एक श्रीमंत व्यक्ती होता, जक्कई बहुत ही अमीर व्यक्ति था, आणि आणखी एक त्याच्यामध्ये कमतरता ही होती की तो बुटका होता। और उसमें एक ही कमतरता थी, एक ही कमी था, वो है वो नाटा था। आणि
येशूविषयी त्यांनी कुठंतरी ऐकलं यहाँ पर हम देखते हैं कि यीशु के विषय में उसने कहीं पर भी सुना था। आणि ज्या वेळेस ते त्याने ऐकलं त्यावेळेस त्याची इच्छा झाली की मला त्या येशूला पाहायचं आहे. जब उसने सुना है उसके मन में वो इच्छा जागृत हुई कि मैंने कभी ना कभी यीशु को देखना है। हालेलुया. हालेलुया। आता पहा येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून जात आहे. और यहाँ पर हम देखते हैं कि यीशु क्रिस्त वहाँ से जाते रहते हैं। खूप गर्दी आहे. बहुत भीड़ थी। लोक त्याच्या मागे ढकलाढकली करत आहेत. यहाँ पर हम देखते हैं उस गर्दी की वजह से एक दूसरे के ऊपर लोग गिर रहे थे। आता जक्कय स्वतः एक श्रीमंत प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्याला तसं पाहायला गेलं तर काही गरज नव्हती की त्यांनी जाऊन त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला पाहावं. यहाँ पर हम देखते हैं कि जक्कई बहुत अमीर व्यक्ति था। उसको उस भीड़ में घुसकर प्रयत्न कर कर परमेश्वर को यीशु मसीह को देखने के लिए कोशिश करने की कोई जरूरत ही नहीं थी। पण मला सांगू द्यात श्रीमंती असणं म्हणजे सर्व काही असणं असं नाहीये. हमें बोलने दीजिए, अगर आप अमीर हो, आपके पास में सब कुछ पैसा है, उसका मतलब ये नहीं कि आपके पास सब कुछ है। आता येशूला पाहणं त्याच्यासाठी काही फार सोपी गोष्ट नव्हती. यीशु को देखना उसके लिए बहुत मुश्किल काम था, बहुत इजी काम नहीं था उसके लिए। कारण पहिली गोष्ट क्योंकि उसका कारण है, पहला तर तो बुटका होता. वो नाटा था। दुसरी गोष्ट दूसरी बात, तिथं गर्दी होती. वहां पर भीड़ थी। हालेलुया. हालेलुया। पण त्या ठिकाणी देखील जक्कयाने काय केलं तर तिकडं तो काय केला त्यांनी एका झाडावरती चढला. वहां पर जक्कई ने प्रयत्न किया यीशु को देखने के लिए और वो एक झाड़ पर चढ़ गया जेणेकरून त्याला येशू दिसेल, ताकि उसे यीशु दिखे। आता या ठिकाणी या तिन्ही गोष्टींवरती मात त्यांनी केली. मला सांगू द्यात जक्कय हा प्रतिष्ठित व्यक्ती होता पण त्यांनी त्याची प्रतिष्ठा बाजूला ठेवली. यहाँ पर उसने 3 बातों को आगे उसके ऊपर उसने मात कर कर आगे बढ़ा। वो बहुत ही प्रतिष्ठित व्यक्ति था। उसने उसका प्रेस्टीज को, उसके श्रीमंती को उसने साइड में रखा। आणि त्याची शारीरिक व्यंग होतं, तो बुटका होता. त्याच्यावर मात करत त्यांनी त्या गर्दीमध्ये घुसून त्या उंच झाडावरती चढण्याचा प्रयत्न केला. और दूसरी बात, वो नाटा था, फिर भी उसने उस गर्दी में घुसकर वहां पर एक बड़ा सा झाड़ देखकर उसके ऊपर चढ़कर यीशु मसीह को देखने के प्रयत्न किया। आणि त्यांनी तमा बाळगली नाही. कोण मला बघल, कोण मला काय म्हणल, माझ्या प्रतिष्ठेचं काय होईल. उसने कुछ शर्म, अपने आप पे उसने शर्म कभी नहीं देखा कि कौन मुझे देख रहा है, कौन मुझे हंसेगा, ये मैं क्या कर रहा हूँ। आणि आम्ही पुढे पाहतो की येशूने त्याच्याकडे पाहिलं. अब आगे हम देखते हैं कि यीशु वहाँ पर रुक जाता है और उसकी ओर येशूने देखता है। त्याच्याकडे पाहिलं एवढंच नाही तर येशूने त्याला नाव घेऊन बोलवलं यीशु ने सिर्फ उसे देखा नहीं, यीशु ने उसे नाम लेकर उसे बुलाया आणि तो त्याच्या घरी गेला. और वो खुद उसके घर पे चला गया। हालेलुया. हालेलुया। या ठिकाणी आम्ही पाहतो त्या ठिकाणी घरी जाण्यानं त्याला काय मिळालं माहिती का, तर त्याला तारण मिळालं. यीशु मसीह खुद जक्कई के घर पे जाने की वजह से उसे क्या मिला, उसे उद्धार मिला, त्याला सार्वकालिक जीवन उसे मिळालं. अनंत जीवन मिल गया। मत्तय याचा 18वा अध्याय 3 आणि 4 वचन आपण वाचून ऐकूया. अगर हम मत्तई 18 3 और 4 वचन अगर हम पढ़ते हैं तो, मैं तुझसे सच कहता हूँ कि जब तक तुम ना फिरो और बालकों के समान ना बनो, तुम स्वर्ग के राज को प्रवेश नहीं कर पाएंगे। हालेलुया. मी अगोदरच सांगितलं प्रियांनो की आपलं जे नागरिकत्व आहे ते या जगातलं नाहीये तर ते स्वर्गीय आहे. हालेलुया। हमने पहले ही बताया कि हमारी जो सिटीजनशिप है ये इस दुनिया में नहीं है, मगर हमारा सिटीजनशिप है वो स्वर्ग का है। आमची जी ही श्रीमंती आहे त्या श्रीमंतीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे आमचं सार्वकालिक जीवन. हमारी अमीरी इतनी महत्वपूर्ण बात नहीं है, मगर हमारा जो अनंत जीवन है ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण बात है। जक्कयाने कधी येशूला पाहिलेलं नव्हतं, जक्कई ने कभी यीशु को नहीं देखा, पण तो त्याच्याविषयी ऐकून होता. मगर उसने यीशु के विषय में सुना था। आणि मग त्यांनी विचार केला नाही की येशू माझ्याकडे पाहिल न पाहिल. त्यांनी काय केलं, त्या नम्रता घेतली आणि तो त्या झाडावरती चढला. और उसने इसको ये नहीं पता था कि यीशु मसीह खुद वहाँ रुकेंगे, मुझे देखेंगे, मुझे बुलाएंगे, मगर उसने प्रयत्न किया यीशु मसीह को देखने के लिए और वो झाड़ पर चढ़ आणि या गया। ठिकाणी आत्ताच आम्ही वचनामध्ये ऐकलं की
मैं तुमसे सच कहता हूं कि जब तक तुम न फिरो, जोपर्यंत तुमचा पालट होणार नाही आणि तुम्ही बालका समान होणार नाही, तोपर्यंत स्वर्गीय राज्य आम्हाला मिळणार नाही. जब तक तुम फिरो और बालकों के समान ना बनो, तुम परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर पाओगे. हालेलुया. हालेलुया. लोकांनी त्याला बघावं न बघावं याची तमा त्यांनी बाळगली नाही. लोग उसको देख रहे हैं नहीं देख रहे हैं, उसने उसके बारे में उसने कोई सोचा नहीं है. पण मला सांगू द्यात, लोकांनी बघो न बघो, माझा परमेश्वर तुमच्याकडे बघतो. आज हमें बोलने दीजिए, आज भले लोग हमें देख रहे हैं नहीं देख रहे, मगर हमारा परमेश्वर हमें हमेशा देखता है. तो आमच्याकडे येतो, वो हमारे पास आता है, तो आमचं नाव घेऊन आम्हाला बोलवतो हमारे नाम लेके हमें बुलाता है, आणि तो आम्हाला तारण देतो. वो हमें उद्धार देता है. आणि म्हणून मी सांगते प्रियांनो, इसलिए आज हमें बोलने दीजिए, जे आम्हाला दिसत नाही जो हमें दिखता नहीं है ते अधिक मौल्यवान आहे. वो बहुत मूल्यवान बातें है. हालेलुया. हालेलुया. तिसरी गोष्ट, तीसरी बात अगर हम आमच्या देखेंगे, जीवनामध्ये हमारे जीवन में जर आम्हाला त्या न दिसणाऱ्या परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असेल, त्याचं महत्त्व पटवून घ्यायचं असेल, अगर वो जो ना दिखने वाला हमारा परमेश्वर है उसके महत्व को अगर हमें जानना है और उसे मानना है, तो हमें क्या करना पड़ेगा? तर आम्हाला धैर्य ठेवावं लागणार आहे. हमारे जीवन में धैर्य रखना चाहिए, कारण परिस्थित्या येणार आहेत, क्योंकि हमारे जीवन में परिस्थिति आएंगे, समस्या येणार आहेत, समस्याएं आएंगे, पण आमचं लक्ष त्या परिस्थितीकडे, त्या 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 समस्यांकडे आम्ही लावू नये. और हमारे दृष्टि को हमारी समस्या की ओर ना लगाते हुए आम्ही त्या गुप्तदर्शी पित्याकडे आमचं लक्ष लावावं. जो हमारा पिता है उसके और हमारी आंखों को लगाना है. कारण परिस्थितीकडे पाहिल्याने काय होतं माहितीये का? क्योंकि हमारे परिस्थिति की ओर हम अगर देखने लगेंगे तो क्या होता है पता त्या है क्या? समस्येकडे लक्ष दिल्यानं काय होतं माहितीये का? अगर हमारे समस्या के और हमारे लक्ष्य को अगर हम लगाएंगे तो क्या होगा पता है क्या? 1 शमूएल याचा 17वा अध्याय आणि 11व वचन लक्षपूर्वक आपण वाचून ऐकूया. अगर हम पहला शमूएल उसका 17वां अध्याय उसका 11वां वचन अगर हम देखेंगे तो, उस फलिश्तियन को इन बातों को सुनकर शाऊल और समस्त इजरायलियों का मन कच्चा हो गया और वो अत्यंत डर गए. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, शाऊल व सर्व इस्रायली यांनी त्या पलिष्ठाचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. हालेलुया. यहाँ पर लिखा है कि जब उन्होंने ये बातों को सुना, उनके मन कच्चे हो गए और वो अत्यंत डर गए. दावीद आणि गोलियाताविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. यहाँ पर दावीद और गोलियात के विषय में लिखा हुआ है. आणि जे इस्रायली सैन्य आहे ते त्या दावीदासमोर या ठिकाणी खचलेलं आम्ही पाहतो. और हम देखते हैं कि इजरायली के सामने गोलियात पूरी तरीके से वो डरा हुआ हम देखते हैं. हा पूर्ण अध्याय आम्ही जर वाचला, त्याच्यामध्ये सुरुवातीला तो गोलियात जो होता तो अतिशय 6 हात उंच असा तो गोलियात होता. अगर हम देखते हैं यहाँ पर वचनों में, अगर हम अंत तक अगर हम पढ़ेंगे तो गोलियात को हम बहुत ही ऊंचा व्यक्ति हम यहाँ पर देखते असा हैं. धिप्पाड व्यक्ती जो युद्धासाठी ललकारत आहे, और ऐसे जो व्यक्ति बहुत शक्तिशाली व्यक्ति होकर वो ललकार रहा इजरायलियों को, आणि त्याला पाहून त्याचे शब्द ऐकून हे जे इस्रायली लोक होते त्यांचं धैर्य खचलं. और वहां पर उसकी बातों को सुनकर और उसे देखकर इजरायलियों का मन कच्चा हो गया, ते भयभीत झाले. वो बहुत अत्यंत डर गए. असंच होतं प्रियांनो. ऐसे ही होता है. आम्ही जे दिसतं त्याला पाहून निराश होतो, खच्ची होतो, भयभीत होतो. और जो हमको दिखता है उसे देखकर हम डर जाते हैं, हमारा मन कच्चा हो जाता है और हम अत्यंत घबरा जाते हैं. आणि एवढंच नाही, आपण वाचूया पहिला शमूएलाचा 17वा अध्याय आणि 24वा वचन. अगर हम 24 वचन उसी अध्याय में अगर हम देखते हैं, त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पुढून पळून गेले. उस पुरुष को देखकर सब इजरायली अत्यंत भय खाकर उसके सामने से भागे. हालेलुया. हालेलुया. 11व्या वचनामध्ये आम्ही पाहत आहेत की ते त्याचं ऐकत आहेत, त्याच्याकडे लक्ष देत आहेत ते, आणि काय झालेत ते भयभीत झालेले आहेत. पुढच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की अजूनही त्या पुरुषालाच पाहत बसलेले आहेत आणि काय केलंय, शेवटी त्याच्या पुढून ते पळून जात आहेत. 11वें वचन में हम देखते हैं कि वो सिर्फ उसके बातों को सुनकर अत्यंत डर गए थे, मगर हम जब 24 के वचन तक देखते हैं तो उसके सामने खड़े भी नहीं हो रहे थे, लोग वहां पर से भाग रहे थे. शत्रू सैतानाला बघून ते काय केले, पळू लागले. शत्रु को देखकर वहां से क्या हो गए, डर के वहां से भागने लगे. आज मला एक गोष्ट तुम्हाला सांगू देत. आज हमें एक बात आपको बोलनी दीजिए. सैताना पुढून पळून जाल,
अगर शैतान को देखकर भागेंगे तर तो तुमच्या मागे पडेल. वो आपको और भगाएगा. परंतु त्या सैतानासमोर धैर्याने स्थिर उभे राहाल अगर उस शैतान के सामने अगर आप धैर्य के साथ में हिम्मत लेकर अगर आप खड़े हो जाएंगे तो तो सैतान तुमच्यापासून पळून जाईल. वो शैतान वो खुद आपसे डर के भाग जाएगा. आणि दाविदाने तेच केलं. दावीद ने वही किया. 17वा अध्याय याचं 45 आणि 46 वचन आपण वाचूया. अगर हम 17वें अध्याय उसमें हम 45-46 अगर वचनों को हम अगर देखेंगे तेव्हा दावीद त्या ठिकाणी होता आणि दावीद त्या बलिष्ठाला म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. दाऊद फिलिस्ती से कहा, तू तो तलवार और भाला और सांग लिए हुए मेरे पास आता है, परंतु मैं सेनाओं का यहोवा का नाम तेरे पास आता हूँ और इज़राइल सेना का परमेश्वर है उसका तो ललकारता हूँ. आता दाविदाने देखील त्या बलिष्ठाला पाहिलं. दावीद ने भी उस फलिस्ती को देखा. अगदी तो शस्त्र धारण करून त्याच्या समोर उभा होता. वो भाला लेकर और तलवार लेकर खड़ा था. आम्ही पाहतो की दावीद हा एक तरुण मुलगा होता दावीद बहुत ही एक युवक था आणि तो त्या सैन्यामधला देखील नव्हता. वो सैन्य में से भी नहीं था. तो सामान्य त्याच्या व्यक्ती था. भावांना जे त्या सैन्यामध्ये होते त्यांना काहीतरी देण्यासाठी, डबा देण्यासाठी आलेला होता. वहां पर वो सिर्फ युद्ध हो रहा था उसे देखने के लिए आया था. उसके भाइयों को खाना देने के लिए उसके पापा ने बोला डब्बा दे के आ, तो वहां पर वो आ गया था. पण आम्ही या ठिकाणी पाहतो की जे ते सैन्य होतं इस्रायली ते या गोलियताला बघून घाबरत आहे. त्यांनी धैर्य त्यांचं खचलेलं आहे, पळू लागलेले आहेत. मगर यहाँ पर इजरायली पूरी सेना उनको देखकर, गोलियात को देखकर डर गए हैं और भयभीत हो गए हैं और वो भाग रहे हैं. परंतु दावीद देखील त्याच गोष्टी पाहतो, तरी देखील त्याचे जो विश्वास आहे त्या गुप्तदर्शी पित्याकडे आहे. मगर दावीद भी वही सेम बातों को देख रहा है, मगर वो यहाँ पर डर रहा नहीं है, बल्कि वो गोलियात को ललकार रहा है, क्योंकि वो उस ना दिखने वाला वो परमेश्वर की ओर उसकी आंखें लगाया है. हालेलुया, हालेलुया. आणि तो म्हणत आहे की त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्या समोर येत आहे. वहां पर वो बोलता है कि सेनाओं का यहोवा उस परमेश्वर के नाम से मैं तुझे ललकारता हूँ. मला सांगू दे प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देखील अशी परिस्थिती येते जी गोलियताप्रमाणे आमच्या समोर येऊन उभी टाकते. हमारे जीवन में भी ऐसी परिस्थिति आ सकता है, गोलियत जैसे परिस्थिति हमारे सामने आकर हमें डरा सकता मग है. अशा वेळेला आम्ही खच्ची होतो, आम्ही भयभीत होतो, आम्ही पळू लागतो. ऐसे समय पर हम क्या करते हैं, हमारा मन कच्चा हो जाता है, हम भयभीत हो जाते हैं या हम अत्यंत डर जाते हैं. तर आम्हाला काय करायला पाहिजे, तर दावीदासारखं धैर्याने त्या गुप्तदर्शी पित्याच्या नावामध्ये समोर उभं राहायला पाहिजे. मगर उस दावीद की तरह उसने जैसे गुलियात का सामना किया, हमें हमारे परिस्थिति को सामना कर कर उसके सामने खड़ा होना चाहिए. काय झालं सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे. वहां पर क्या हुआ हम सबको पता है. गोलियत जिंकला का दावीद जिंकला? यहाँ पर गोलियत जीत जाता है या दाऊद जीत जाता है. आम्ही पाहतो दावीदाला काय दिसलंय त्या ठिकाणी. वहां पर हम देखते हैं कि दावीद ने क्या देखा. त्या बलिष्ठाकडे तलवार आहे, भाला आहे, सर्व काही आहे. दावीद देखता है कि उस फिलिस्ती गोलियात के पास में तलवार है, भाला है, सांग है, सब कुछ है. पण त्या ठिकाणी जो दावीद आहे तो काय घेऊन गेला त्याला मारण्यासाठी? मगर दावीद उसके सामने उसको मारने के लिए क्या लेके आता है. नदीमधून त्याने 5 गोटे उचलले. वहां से नदी में से उसने 5 पत्थर को उठाए. हालेलुया. हालेलुया. कारण जे दिसतं त्याच्यापेक्षा जे न दिसणार आहे तो अधिक सामर्थ्यवान आहे. जो हमें दिखता है उससे ज्यादा जो हमें नहीं दिखता है वो सामर्थ्यशाली है. आणि आम्ही पाहतो त्या 5 गोट्यांपैकी एकाच गोट्यामध्ये त्याने त्या गोलियताचा तो जो धिप्पाड व्यक्ती होता, ज्याला पाहून हे लोक घाबरले होते, पळू लागले होते, त्या व्यक्तीला त्यांनी एका गोट्यात मारून टाकलं. उसके पास 5 पत्थर थे, मगर उसमें से सिर्फ एक ही पत्थर उसने लिया और उतना बलशाली व्यक्ति जो पूरा सेना को हिला रहा था, उस व्यक्ति को उसने मार गिराया. आज मला तुम्हाला सांगू दे की ते सामर्थ्य त्या गोट्यांमध्ये नव्हतं प्रियांनो. वो सामर्थ्य, जो शक्ति जो है उस पत्थरों में नहीं था. ते सामर्थ्य त्या दाविदामध्ये देखील नव्हतं. वो सामर्थ्य दावीद में भी नहीं था. परंतु ज्या गुप्तदर्शी पित्याच्या नावामध्ये तो दावीद उभा होता, सामर्थ्य त्या न दिसणाऱ्या देवामध्ये होतं.
जो न दिखने वाला हमारा परमेश्वर का उस सामर्थ्य में था, वो उस नाम में वो सामर्थ्य था, इसलिए वहाँ पर खड़ा हो सका वो। आजही जेव्हा अशी परिस्थिती गोलियताप्रमाणे तुमच्या समोर येऊन उभी राहते आज भी अगर हमारे जीवन में गोलियत जैसे परिस्थिति अगर हमारे सामने आ जाता है, आणि त्यावेळेस जर तुम्ही गुप्तदर्शी पित्याच्या नावामध्ये धैर्याने त्याच्या सामोरं जाता, और जब भी हम वैसे समय पर हम हमारे परमेश्वर को याद करके, उसके सामर्थ्य को याद करके, उसके सामना करके खड़े हो जाएंगे, तो दाविदाला तरी एक गोटा मारावा लागला. दावीद को भी एक पत्थर मारना पड़ा. मला सांगू देत, परमेश्वराच्या नावामध्ये गुप्तदर्शी पित्याच्या नावामध्ये तुम्ही नुसते पुढे जाऊन उभे जरी राहिला तरी ती परिस्थिती हारणार आहे. मगर हमें बोलने दीजिए, अगर आपको इस पत्थर मारने की जरूरत नहीं, उस सामर्थ्यशाली परमेश्वर जो हमें नहीं दिखता है मगर उसका सामर्थ्य जो हमारे साथ में हमेशा है, अगर उस नाम को लेकर अगर आप आपके समस्या के सामने खड़े हो जाएंगे तो समस्या आपके सामने खड़ी नहीं हो पाएगी. आमेन. आमेन. चौथी गोष्ट आहे आज्ञापालन. चौथी बात है आज्ञा पालन. सार्वकालिक जीवन हवं आहे, जर स्वर्गीय नागरिकत्व हवं आहे, अगर अनंत जीवन चाहिए, अगर हमको स्वर्ग के सिटीजन्स बनना है, तर आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे करायची गरज आहे. इसलिए हमको उसके परमेश्वर की इच्छा के अनुसार हमें करना बहुत ज़रूरी है. आणि आमचा गुप्तदर्शी पिता तुमचे गुप्तपणे देणं जाणतो. हमारा जो परमेश्वर जो दिख रहा नहीं है मगर गुप्त में है, वो परमेश्वर हमारा गुप्त में देना देखता है. तो पाहतो व त्याप्रमाणे तो आम्हाला प्रतिफळ देतो. वो देखता है इसलिए हमें प्रतिफल देता है. काय द्यायचंय आम्हाला? क्या देना है हमें? आमचं दान, हमारे अर्पण, आमचं टॅलेंट, हमारे टॅलेंट्स, आमचा वेळ, हमारा समय. मत्तयाचा 6वा अध्याय आणि 4थं वचन आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुमचं देणं हे गुप्तदर्शी पिता ज्यावेळेस आम्ही त्याला देतो त्यावेळेस तो आम्हाला उघडपणे त्याचं प्रतिफळ देतो. ताकि तेरा देना गुप्त रहे और तब तेरा पिता जो गुप्त में देखता है तुझे प्रतिफल देगा. हालेलुया. हालेलुया. आमचं देणं कुणी पाहिलं नसेल, हमारा देना किसी ने देखा नहीं होगा, परंतु त्या परमेश्वराने पाहिलेलं आहे. मगर परमेश्वर ने हमें देखा है. आणि तो गुप्तवासी पिता जे आमचं गुप्त देणं आहे त्याचं प्रतिफळ आम्हाला उघडपणे दिल्याशिवाय राहणार नाही. जो हमारा परमेश्वर जो गुप्त में है, जो हम गुप्त में दे रहे हैं, उन बातों को वो देकर वो हमें बाहरी मतलब सब देखेंगे वैसे हमें प्रतिफल देगा. आणि कुठल्या वेळी आम्हाला द्यायचंय? किस समय में हमें देना है? हंगाम असो किंवा नसो, जब सीजन है, जब नहीं है, तभी भी हमें देना है. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला ते द्यायचं आहे. हर एक परिस्थिति में हमें उसे देना है. हालेलुया. हालेलुया. आम्ही सुरुवातीला सांगितलं की जे दिसत नाही ते अधिक कार्यशील आहे, अधिक मौल्यवान आहे. हमने पहले ही बोला है कि जो नहीं दिख रहा है वो ज्यादा सामर्थ्यशाली है और उसमें ज्यादा ताकत है. हालेलुया. हालेलुया. आम्ही तुम्हाला दिसत आहोत, हम आपको दिख रहे हैं. वर्शिप टीम तुम्हाला दिसते, वर्शिप टीम आपको दिख रहा है. परंतु सतीश दादा आणि अमोल दादा जे त्याच्या मागे काम करत आहेत, त्यांचे कष्ट देत आहेत, ते तुम्हाला दिसत नाहीयेत. मगर इस सबको हमने दिखाने के लिए जो मेहनत ले रहे हैं, जो अमोल है, सतीश है, इनका मेहनत आपको या वो आपको नहीं दिखते हैं. हंगाम त्यांच्या जीवनामध्ये देखील येतो, उनके जीवन में भी ऋतु आएंगे, त्यांच्या जीवनामध्ये देखील परिस्थिती येते, उनके जीवन में भी परिस्थितियां आती है. आणि आली देखील. आया भी. लॉकडाऊन होऊन गेलं, लॉकडाउन आके गया है. जॉब गेले दोघांचे पण. दोनों के जॉब चले गए थे. हालेलुया. हालेलुया. परंतु त्यांनी त्यांचं देणं हे कधीच थांबवलं नाही. मगर उन्होंने अपना देना कभी नहीं छोड़ा. त्यांनी त्यांचं वेळ देणं थांबवलं नाही. उन्होंने अपना समय देना कभी रुकाया नहीं. ते दिसो किंवा न दिसो, भले कोई देखे न देखे, ते लोकांना दिसोत किंवा ना दिसोत, ना भले लोगों को वो दिखे न दिखे, पण त्यांचं कार्य अविरत चालू आहे. मगर उनका काम हमेशा चलता ही रहे. आणि त्याचा अनुभव तुम्ही आणि मी घेत आहोत, त्याद्वारे आशीर्वादित तुम्ही आणि मी होत आहोत. उसका अनुभव हम ले रहे हैं और उसका प्रतिफल भी हम और आप ले रहे हैं. त्यांनी गुप्तपणे दिलं, उन्होंने गुप्त में दिया है. हंगाम नसताना देखील दिलं. जब ऋतु नहीं था तभी भी उन्होंने दिया. परमेश्वराने त्यांना उघडपणे प्रतिफळ दिलं. मगर परमेश्वर ने उन्हें बाह्य मतलब जब सब देख रहे हैं ऐसा प्रतिफल परमेश्वर ने उन्हें दिया. कसं दिलं माहितीये का? कैसे दिया पता है क्या? जॉब जाऊन 1 महिनाही झाला नाही तर दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांना आणखी जास्त पगाराची नोकरी परमेश्वराने दिली. जॉब जाकर 1 महीना भी नहीं हुआ मगर उनके जीवनों में और एक जॉब परमेश्वर ने उन्हें अधिक सैलरी के साथ में आशीषित किया. आज तुमची परिस्थिती काय आहे? आज आपकी परिस्थिति क्या है? तुटवडा आहे घरामध्ये, आपके घर में गड़बड़ी है, लॉकडाऊनमुळे पगार पूर्ण येत नाहीये, लॉकडाउन की वजह से आपके घर में आपके पगार पूरा नहीं हो रहा है, पैसा अपुरा पडत आहे, पैसे आपको कम पड़ रहे हैं,
आज परमेश्वर विचारत आहे किती भाकरी आहेत तुमच्याकडे. आज प्रभु आपसे पूछ रहा है कि आपके पास में कितनी रोटी है. 5 भाकरी आहे. 5 रोटी देऊन टाका परमेश्वराला. परमेश्वर को दे दीजिएगा. 5,000 देण्याचं सामर्थ्य त्यातून त्या परमेश्वरामध्ये आहे. उस 5 रोटी में से 5,000 को खिलाने का सामर्थ परमेश्वर के पास है. तुम्ही थकला असताल कदाचित, आप थके होंगे शायद, खूप कष्ट केलं, बहुत मेहनत कर रहे हो. रात्रभर मेहनत करून हाती काहीच लागलं नाही, रात भर मेहनत किया प्रभु, हमारे हाथ में कुछ नहीं लगा. डोळ्याला ती रिकामी जाळीच दिसते. उनके आंखों को वो खाली जाल ही दिख रहा है. त्या न दिसणाऱ्या परमेश्वराला, त्याच्या सामर्थ्याला जाणून घ्या. वो जो परमेश्वर हमें दिख रहा नहीं है, जो सामर्थ वो हमें दिख रहा नहीं है, उसको देखने की कोशिश कीजिए. आणि तो सांगतो तसं करा. और जो जैसे बोलता है वैसे कीजिए. थकल्यात हरकत नाही, थक गए हो कोई बात नहीं, पुन्हा ती नाव पाण्यामध्ये घाला. वापस आपकी नाव को वापस पानी में लेके जाइए. हालेलुया. हालेलुया. ते जाळं तुटून जाईल इतके मासे परमेश्वर त्या जाळ्यामध्ये वो देईल. जाल पूरी तरीके से टूटने को आएगा, उतनी मछलियां परमेश्वर आपके जाल में डालेगा. केव्हा? कब? जेव्हा तुम्ही त्याचं आज्ञा पालन कराल. जब आप उसके आज्ञा का पालन करेंगे. केव्हा करणार? कब? हंगाम असो, जब ऋतु है, नाहीये, नहीं है, थकलाय थक गए हो, आणि आजारामध्ये आहात, दुःखामध्ये आहात, कष्टामध्ये आहात, आप दुखी हो, बीमार हो, कष्ट में हो, परिस्थिती बिकट दिसत आहे समोर, परिस्थिति पूरी तरीके से बिगड़ा हुआ है आपके अशा सामने, परिस्थितीमध्ये न दिसणाऱ्या परमेश्वराच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवा प्रियांनो. तब ऐसे परिस्थिति में जो हमारा परमेश्वर जो नहीं दिख रहा है, उसके सामर्थ्य के ऊपर आपकी दृष्टि को लगाइए. आशीर्वाद तुमचे आहेत, आशीष आपकी होंगे. पुरवठा तुमचा आहे, आपके जीवन में पूरी पुरवठा परमेश्वर करेगा. समृद्धी तुमची आहे. समृद्धि आपके जीवन में आपको देगा परमेश्वर. लोक तुम्हाला विचारतील, तुम्हाला पुसतील, परंतु त्या सर्व गोष्टीमधून बाहेर काढण्याचं सामर्थ्य केवळ त्या गुप्तदर्शी पित्यामध्ये आहे प्रियांनो. लोग हमें पूछेंगे नहीं पूछेंगे, मगर उस समस्या से, हर एक परिस्थिति से बाहर निकलने वाला हमारा परमेश्वर सामर्थशाली परमेश्वर है. आमेन. आमेन. 5वी आणि शेवटची गोष्ट आपण पाहूया, आखिरी और 5वीं बात को हम देखेंगे, विश्वास. विश्वास. मार्क याचा 5वा अध्याय आणि 27वं वचन आपण पाहूया. मार्क 5 उसका 27 हम देखेंगे. वो यीशु की चर्चा सुनकर भीड़ में उसे पीछे से आई और उसके वस्त्र को छू लिया. तिने काय केलं? जक्क्याप्रमाणे तिने देखील काय केलं? येशूविषयी ऐकलं. यहाँ पर भी हम एक स्त्री के बारे में पढ़ते हैं. इसने भी जैसे जक्कई ने यीशु के बारे में सुना था, उसने भी यीशु के बारे में सुना. आणि तिने ऐकलं आणि ती काय केली? त्या गर्दीमध्ये घुसली. और सुनकर उसने क्या किया? उसने उस भीड़ को चीरते हुए अंदर आई. आम्हाला सांगू द्या, तिने पाठीमागून त्याच्या वस्त्राला शिवली. याचा अर्थ तिने येशूला पाहिलेलं नव्हतं. पाठमोरा कदाचित तिला थोडाफार तो दिसला असेल. उसने ये मतलब है कि उसने पीछे से उसके वस्त्र को छुआ, उसका मतलब उसने यीशु को पूरी तरीके से देखा भी नहीं होगा, पीछे से सिर्फ उसको देखा होगा. आणि तिनं काय केलं? तर विश्वासाने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. और उसने क्या किया? उसके विश्वास के साथ में यीशु के वस्त्रों को उसने छू लिया. फक्त ऐकून, सिर्फ चर्चा सुनकर ती त्या न दिसणाऱ्या परमेश्वराच्या मागे त्या गर्दीमध्ये घुसली प्रियांनो. जो ना दिखने वाला परमेश्वर को उसने कभी नहीं देखा, उस परमेश्वर के पीछे उस भीड़ में वो घुस गई. आणि त्या विश्वासाने तिने त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला की त्याला मी स्पर्श जरी केला तरी मी बरी होईल. उसने ये सोचा कि सिर्फ मैं उस परमेश्वर को ना भी देखूं तो भी सिर्फ उसके वस्त्र के छोर को भी अगर मैं छू लूंगी तो मैं चंगी हो जाऊंगी. आणि काय झालं? और क्या हुआ? तत्काळ तिच्या रक्ताचा झरा सुकला. और वहीं पर उसी क्षण उसका रक्तस्रावी रोग रुक गया. हालेलुया. हालेलुया. न दिसणाऱ्या परमेश्वरामध्ये ते सामर्थ्य आहे जे आम्हाला आरोग्य देतं. जो हमें ना दिखने वाला हमारा परमेश्वर है, उसमें उतना सामर्थ है जो हमें हर एक बीमारी से चंगा कर सकता है. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस ती मार्क याचा 5वा अध्याय आणि 30वं वचन आपण वाचूया. मार्क उसका 5 और उसका 30 वचन में हम अगर देखते हैं, यीशु ने तुरंत अपने में जान लिया कि मुझसे सामर्थ निकली है और भीड़ में पीछे फिरकर पूछा, मेरे वस्त्र किसने छुआ. आमेन. आमेन. आमचा परमेश्वर पाहणारा परमेश्वर आहे. हमारा परमेश्वर देखने वाला परमेश्वर है. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्राला कोण शिवलं. और यहाँ पर परमेश्वर को पता चल गया कि मुझसे सामर्थ निकली है और वो भीड़ के पीछे फिरकर पूछा, मेरे वस्त्र किसने छुआ. सामर्थ्य
त्या वस्त्राच्या गोंड्यामध्ये नव्हतं. सामर्थ्य परमेश्वर के वस्त्र के छोर में नहीं था. सामर्थ्य त्या परमेश्वरामध्ये होतं, ज्या परमेश्वराने तिच्याकडे पाहिलं. सामर्थ्य उस परमेश्वर में था, उस यीशु में था जो फिर कर उसे देखा. मला सांगू दे, झक्कायाप्रमाणे, या रक्तस्रावी स्त्रीप्रमाणे त्यांनी ऐकलं आणि त्यांनी त्या न दिसणाऱ्या परमेश्वरावरती भरोसा ठेवला आणि त्यांनी आशीर्वाद मिळवला. और हम देखते हैं कि ये रक्तस्रावी स्त्री होने दीजिए या जक्कई होने दीजिए, दोनों ने सिर्फ परमेश्वर के बारे में, यीशु के बारे में उन्होंने सुना और वहाँ पर आए और उन्होंने उस भीड़ को चीर कर परमेश्वर के सामर्थ्य को पाया. आणि जी त्यांच्यासाठी अशक्य गोष्ट होती ती शक्य झाली. जो उनके लिए असंभव बात था वो उनके लिए संभव हो गया. कारण की तो गुप्तदर्शी पिता आम्हाला पाहतो. क्योंकि हमारा जो परमेश्वर जो गुप्त में है वो हमें देखता है. आम्ही तर कितीतरी दिवसापासून देवाविषयी ऐकून आहोत, ऐकूनच नाही, आम्ही त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे. हमने परमेश्वर की अनुभव भी लिया है और हमने परमेश्वर को बहुत सालों से हमने उनका जान भी लिया है. तरी देखील परिस्थिती आल्याच्या नंतर आम्ही फक्त त्या परिस्थितीकडेच पाहत राहतो. फिर भी हम हमारे जीवन में कोई भी परिस्थिति आया तो हम हमारे परिस्थिति की ओर ही हमारी आंखों को हम लगाते हैं. आमचं लक्ष त्या न दिसणाऱ्या देवाकडे जातच नाही की तो होता, तो आहे आणि तो असणारा परमेश्वर आहे. हमारी दृष्टि, हमारी आंखें उस परमेश्वर के ऊपर जो गुप्त में है उसके ऊपर नहीं जाता है, जो कल था, आज है और आगे भी हमारे साथ में आज आम्ही रहेगा. आमच्या जीवनामध्ये काय मोठं करून ठेवलेलं आहे. आज हमारे जीवनों के विषय में हम क्या बड़ा करके रखे हैं. आजार, क्या बीमारी, गरिबी, या हम गरीब है, निराशा. निराश है. प्रियानो, तो गुप्तदर्शी पिता तुमच्या सोबत आहे, तो तुम्हाला पाहतो. हमारा गुप्त में जो परमेश्वर है जो हमें हमेशा देखते रहता है. भिवू नका, घबराइए मत, कचरू नका, टेंशन मत लीजिए, पळू नका, भाग मत जाइए, निराश होऊ नका, निराश मत होइए, तर टिकून राहा, मगर टिक के रहिए, तत्पर राहा. वहीं पर खड़े रहिए. हंगाम कोणता का असेना, कोई भी सीजन होने दीजिए, त्या परमेश्वरावरती भरोसा ठेवा. उस परमेश्वर के ऊपर भरोसा त्या रखिए. परमेश्वरावरती विश्वास ठेवा. उस परमेश्वर के ऊपर भरोसा त्या रखिए. गुप्तदर्शी पित्यावरती विश्वास ठेवा. जो गुप्त में हमारे परमेश्वर उसके ऊपर आप विश्वास रखिए. कारण माझ्या प्रियांनो, क्योंकि हमारे प्रियजनों सुनिए, जो माझ्यामध्ये आहे जो मेरे अंदर है, तो या जगामध्ये पेक्षा मोठा जो आहे. इस दुनिया में उससे को बहुत बड़ा है. हालेलुया. हालेलुया. लोक जसं म्हणतात त्यांच्यानी तुम्ही नियंत्रित होऊ नका. लोग जो बोलते हैं उसके ऊपर से आपके जीवन को आप नियंत्रित मत कीजिएगा. त्यांनी तुमची स्तुती केली नाही म्हणून निराश होऊ नका. उन्होंने आपकी प्रशंसा नहीं किया, इसकी वजह से आप निराश मत होइए. तुमच्या कामाची दखल घेतली नाही म्हणून मागे वळू नका. आपके काम की कोई उन्होंने ध्यान नहीं दिया, इसका करके आप पीछे मत हट जाइए. लोकांना तुमच्यावरती नियंत्रण करू देऊ नका. लोगों को परमिशन मत दीजिए आपके जीवन के ऊपर नियंत्रण लाने के लिए. तुमच्या भावनांना तुमच्यावरती नियंत्रण करू देऊ नका. आपके विचारों को, आपके भावनाओं के ऊपर नियंत्रण लेके मत आइए. तर त्या परमेश्वरावर, त्या गुप्तदर्शी पित्याला तुमचं नियंत्रण करू द्या. उस जो परमेश्वर जो हमारे गुप्त में है, जो हमारा पिता जो गुप्त में है, उसके ऊपर आपके दोनों ध्यान को लेके आइए. कारण की जे दिसतं क्योंकि जो दिखता है त्याच्याही पेक्षा जे न दिसणारं आहे उससे ज्यादा तो जो नहीं दिखता है ते अधिक कार्यशील आणि मौल्यवान वो आहे. जो ज्यादा काम करने वाले और अनमोल है. काय म्हणतो योहान 3:16, क्या बोलता है योहान जो 3:16? कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, हालेलुया, जो कोई उसके ऊपर विश्वास रखता है, मग तो कोणी का असेना, कोई भी होने दीजिए, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. जो कोई उसके ऊपर विश्वास रखता है. काय आहे विश्वास? विश्वास क्या है? आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा, आशा हुई वस्तुओं का निश्चितता, आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री. अनदेखे वस्तुओं का प्रमाण है. न दिसणारा परमेश्वर, जो ना दिखने वाला हमारा परमेश्वर है, गुप्तदर्शी पिता, जो हमारा गुप्त में है वो पिता, त्याच्याविषयी खात्री. उसके विषय में हमें निश्चितता होना चाहिए. प्रत्येक परिस्थितीमध्ये. हर एक परिस्थिति में. परिस्थिती मोठी नाहीये, परिस्थिति बड़ी नहीं है, आजार मोठा नाहीये, हमारा बीमारी बड़ी नहीं है, गरिबी मोठी नाहीये, हमारी गरीबी बड़ी नहीं है, आमचा परमेश्वर मोठा आहे. हमारा परमेश्वर बड़ा है. हालेलुया. हालेलुया. विश्वास हा विश्वासा वाचून आणि देवाला संतोष होणं काय आहे? कठीण आहे. विश्वास के बिना हम परमेश्वर को प्रसन्न करना अनहोना है. आणखी शेवटचं वचन आपण वाचूया, इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 6वं वचन. और विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना है, क्योंकि परमेश्वर के पास आने वाले को विश्वास करना चाहिए कि वह है और अपने खोजने वालों का
प्रतिफल देता है। कारण विश्वासा वाचून देवाला संतोषणं कठीण आहे आणि जो कोणी त्याच्यावरती त्याच्याकडे येतो त्याने हा विश्वास ठेवावा की तो आहे। हालेलुया। हमें विश्वास रखना चाहिए कि जो कोई परमेश्वर के पास आता है कि वो ही विश्वास करे कि वो परमेश्वर है। हालेलुया। हालेलुया। तो होता, वो है, वो था, वो कल था, वो तो आहे वो आज है आणि तो असणारा वो परमेश्वर आहे। कल भी रहेगा हमारे साथ में। हालेलुया। हालेलुया। तुम्ही चांगल्या परिस्थितीत असा किंवा वाईट परिस्थितीमध्ये असा आप अगर अच्छे परिस्थिति में हो सकते हो, बुरे परिस्थिति में हो सकते हो, तरी देखील तो आहे, फिर भी वो हमारे साथ में तो है। आहे। वो है हमारे साथ में। तो दिसत नाही वो दिख रहा नहीं है, पण त्याच्या असण्यानं तुम्ही आहात, क्योंकि वो होने की वजह से आप हो। कारण तो आहे म्हणून आम्ही आहोत। वो है इसलिए आज हम हैं। आणि म्हणून स्वतःला लाचार, गरीब, न दिसणारे, दुर्लक्षित असं समजू नका। इसलिए आपने आप को लाचार, दुखी और किसी को ना दिखने वाले, ना प्रशंसा करने वाले ऐसे आपने आप को मत सोचिए, कारण त्या गुप्तदर्शी पित्याने तुम्हाला मोलानं विकत घेतलेलं आहे। क्योंकि उस परमेश्वर ने हमें मोल देकर हमें खरीद लिया है। हालेलुया। हालेलुया। आणि त्यांनी काय आम्हाला पारितोषिक दिलेलं आहे। और उसने हमें क्या हमें तोहफा दिया है। या जगातील लोक पारितोषिक देतील, आम्हाला डोक्यावर घेतील आणि पाडून टाकतील। इस दुनिया के लोग हमें इनाम देंगे, हमें सर पे बिठा लेंगे, मगर वैसे ही हमें गिरा भी देंगे। हालेलुया। हालेलुया। परंतु स्वर्गीय पिता मगर हमारा स्वर्गीय पिता आम्हाला जे पारितोषिक देईल, मगर जो परमेश्वर हमें देने वाला जो गिफ्ट है ते सार्वकालिक साठी असणार आहे। वो हमेशा के लिए अनंत जीवन तक वो रहेगा। आणि ते गिफ्ट काय आहे माहिती का? वो गिफ्ट क्या है आपको पता है क्या? स्वर्गीय नागरिकत्व। हमें स्वर्ग में रहने की हक परमेश्वर दे रहा है। म्हणून या जगातल्या गोष्टींवरती निराश, हताश होत बसू नका। इसलिए इस दुनिया को देखकर, दुनिया के बातों को देखकर आप निराश होइए मत। आणि या 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 सर्व ज्या समस्या आहेत, आजार आहेत, त्याला तुम्ही घाबरून जाऊ नका। इस समस्याओं को देखकर, बीमारी को देखिए, उसको देखिए आप घबराइए मत। या समस्येच्या पलीकडं जो स्वर्गीय पिता आहे, जो आम्हाला स्वर्गीय नागरिकत्व देण्यासाठी उभा आहे, इस समस्या के आगे जो हमारा परमेश्वर है, जो इस हर एक परिस्थिति से हमें बाहर निकलता है, जो हमें स्वर्ग में रहने के लिए हमें हक भी देता है, उसकी ओर देखिए। हालेलुया। हालेलुया। आमचं लक्ष आम्ही त्या गुप्तदर्शी पित्याकडे लावूया। हमारे लक्ष्य को, हमारे ध्यान को उस परमेश्वर की ओर लगाइए। हालेलुया। हालेलुया। धन्यवाद। यावेळेला आपण प्रभोजन मेजामध्ये जाणार आहोत। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद। अशी असं शब्दातवारी या रविवारच्या दिवशी आपण सर्व मिळून स्तुतिस्तवनाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आशीर्वादित झालेला आहो आणि हा वेळ, हा समय आपण प्रभोजन मेजामध्ये घालवणार आहोत। सर्वजण आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपले नेत्र बंद करूया, लीन होऊया, नम्र होऊया। पवित्र आत्मा आपणास सहाय्य करणार आहे आणि खरोखर त्याच्या उपस्थितीमध्ये असताना आपण त्या प्रभूने लावून दिला जो मेज आहे त्या मेजामध्ये जाऊया। कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा। मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे। जितकंदा तुम्ही हा पिता तितकंदा माझ्या स्मरणार्थ हे करा। कारण जितकंदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकंदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता। म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे हे भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला प्याईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल। म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे। कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो। यावेळेला आपण सर्वजण या मेजासाठी प्रार्थना करूया। खरोखर परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये असताना, या मेजामध्ये आपण जात असताना आपण या मेजासाठी प्रार्थना करूया। आपण सर्व आपले नेत्र बंद करून प्रार्थना करू।
स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि पवित्र दे बाप्पा तुझा आभार मानतो प्रभू. या तुझ्या शिराचं प्रतीक म्हणून जे काय प्रभू आम्ही भाकर मोडलेले आहे, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू ते आशीर्वादित करतो. त्याचप्रमाणे हा समर्पित प्याला प्रभू तुझ्या रक्ताचं प्रतीक म्हणून आज आम्ही प्रभू तुझ्या चरणाजवळ घेऊन येतो प्रभू. तुझ्या शरीराची आम्ही आठवण करतो प्रभू, त्या रक्ताची आठवण करतो प्रभू, जे आमच्या पापासाठी, आमच्या शापासाठी आणि विशेष करून पिता परमेश्वर आमच्या सार्वकालिक जीवनासाठी प्रभू त्या क्रूसावरती तू दिलं प्रभू, त्या बलिदानाची आम्ही आठवण करतो प्रभू. आणि स्वर्गीय बापा, हे समर्पित मेज येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित बोलतो. जे भाऊ आणि जे बहीण या मेजामध्ये सहभागी झालेत, येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला आम्ही आशीर्वादित बोलतो प्रभू. आणि खरोखर विश्वासू जीवन जगण्यासाठी सहाय्यमत कर पवित्र दे बापा. त्या मेजाचं गांभीर्य, त्या क्रूसाचं सामर्थ्य आम्ही ओळखावं प्रभू आणि शेवटपर्यंत तुझे विश्वासू म्हणून जीवन जगण्यासाठी आम्हाला तू सहाय्यमत कर प्रभू. तुझ्या दुसऱ्या आगमनाची आम्ही वाट पाहणारे विश्वासास पात्र असे बाप्पा तुझे निवडलेले असे असण्यासाठी प्रभू तू सहाय्यमत कर. तो तुझा जो प्रभू प्रभोजनाचा निरंतरचा विधी लावून दिलेला प्रभू, त्याचं आम्ही बाप्पा पालन करावं आणि त्याचं गांभीर्य ओळखून घ्यावं प्रभू. हो पवित्र बाप्पा, त्या शिराचं मर्म काय आहे, या भाकरीचं मर्म काय आहे प्रभू, त्या रक्ताचं मर्म काय आहे, द्राक्षरसाच्या प्याल्याचं मर्म काय, हे आम्ही ओळखावं प्रभू. तुझ्या सामर्थ्याचे आम्ही पुन्हा एक वार बाप्पा अनुभव घ्यावा म्हणून तो आम्हा प्रत्येकाला सहाय्यमत कर. या समर्पित मेज तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. जे भाऊ जे बहीण या वेळेला प्रभू या मेजामध्ये सहभागी होत आहेत, येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित बोलतो. हा मेज पुन्हा एक वार आशीर्वादित बोलतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करतो, आमेन. मी विनंती करत आहे, आपण ज्याही ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण बनवलेला मेज प्रार्थनापूर्वक घेऊया. ही भाकर जी आहे ते येशू ख्रिस्ताचं शरीर म्हणून आपण मोडलेलं आहे, शरीराचं प्रतीक म्हणून, आणि हा द्राक्षाचा जो प्याला आहे ते त्याचं रक्ताचं प्रतीक म्हणून आपण भरलेलं आहे. आपण आभार मानूया आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याचं सेवन करूया. प्रथम आपण भाकरीचं सेवन करूया, त्यानंतर आपण जे द्राक्षरस आहे त्याचं सेवन करूया. ज्यांनी बुडून बाप्तिस्मा घेतलेला आहे, ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे, ज्यांनी आपल्याला वैयक्तिक तारणारा म्हणून प्रभू येशूला स्वीकारलेलं आहे, असे प्रत्येक भाऊ आणि बहीण या मेजामध्ये सहभागी होऊ शकता. आमीन. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सारे प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सारे प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. जीवन हमारा है, अपनी राहों पे हमको चलाना. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पे हमको चलाना. हालेलुया, हालेलुया.
आपण प्रार्थना करूया, परमेश्वराकडे धन्यवाद करूया की या सुंदरशा वेळेमध्ये परमेश्वराने आपल्याला चालवलं, या मेजेच्याद्वारे आपण आशीर्वादित झालो म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही धन्यवाद करतो बापा, तुझे आभार मानतो आणि विशेष करून प्रभू या मेजाबद्दल आम्ही धन्यवाद करतो. पवित्र दे बापा, हे मेज प्रभू आम्ही घेत असताना मला सहाय्य केलंस प्रभू, हे प्रभोजन आमच्यासाठी तू आशीर्वादित केलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि आम्ही विश्वास ठेवतो प्रभू, तू दुसऱ्या वैभवानी दुसऱ्या आगमनाने येणार आहे पिता. त्यावेळेला प्रभू तुझे साक्षीदार होण्यासाठी, तुझे विश्वासू जन म्हणून प्रभू निवडल्या जाण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. आमच्यातील सर्व विश्वासाची दुर्बलता हो बापा, विश्वासाची अशक्तपणा येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. आत्म्यामध्ये, वचनामध्ये आणि विश्वासामध्ये आम्हाला दृढ कर आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव. सर्व गौरव तुला देतो प्रभू. या मेजाच्याद्वारे आम्ही आशीर्वादित झालो म्हणून धन्यवाद देतो. जे आमचे भाऊ बहीण या मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. येणाऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय देवबापा त्यांना पश्चाताप करण्याची सुवर्ण संधी दे पिता आणि होऊ दे त्यांचं देखील तुझ्या नावाच्याद्वारे गौरव. प्रभू प्रत्येक भावाला बहिणीला आम्ही आशीर्वादित बोलतो आणि पिता जे सहभागी झाले त्यांच्याबद्दल धन्यवाद देतो. जे सहभागी होऊ शकले नाही त्यांसाठी दे पप्पा तुझ्याकडे प्रार्थना करतो. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना ते अंतकरण आणि ते विवेक बुद्धी दे प्रभू, ज्याने तुझा स्वीकार करावा आणि या मेजामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. ही प्रार्थना आमचा उद्धार करता परमेश्वर प्रभू येशूच्या नावात केली पिता तो आहे. आमेन. हालेलुया. या वेळेला ही वेळ आहे परमेश्वराच्या भांडारामध्ये पेरण्याची. ही वेळ आहे परमेश्वराला आपली सुंदरशी भेट, सुंदरचं अर्पण सादर करण्याची. आणि खरोखर मी विनंती करत आहे, आपण या ठिकाणी खरोखर आनंदाने आणि हर्षाने परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये न असताना या शब्दाद्वारे सुंदरशी भेट परमेश्वराच्या गौरवासाठी, देवाच्या गौरवासाठी आपण देऊया. त्याचप्रमाणे आपला जो मिळकतीचा 10वा भाग आहे, जो दशमांश आहे, तो देखील आपण परमेश्वराच्या भांडारामध्ये आणूया. कारण मलाकीचा 3रा अध्याय 10वे वचन आपण आपल्याला असं सांगतं की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हा करता वर्षवतो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आपण. आणि खरोखर मी विनंती करत आहे, आपण आपला दशमांश किंवा आपलं अर्पण जर आपल्याकडे इन्व्हलप असेल तर इन्व्हलपमध्ये टाकू शकता. पाठीमागे आपण आपलं नाव लिहू शकता. आपण कशासाठी देत आहोत, आपलं दान म्हणून देत आहात, दशमांश देत आहात की बिल्डिंग फंडसाठी देत आहात, मिशन कार्यासाठी देत आहात, कुठल्या कार्यासाठी देत आहात ते तुम्ही स्पेसिफिक लिहा. त्यामागे तुमचं नाव टाका. जर तुम्ही कॅश स्वरूपात देत असेल तर या इन्व्हलपमध्ये भरा. चेक देणार असेल तर चेक भरा, किंवा तुम्ही जर ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहात तर खाली बँकेचं डिटेल्स दिलेलं आहे किंवा गुगल पेचा नंबर देखील दिलेला आहे. या कुठल्याही माध्यमातून आपण देवाच्या भांडारामध्ये पेरणी करूया आणि आशीर्वादित होऊया. प्रियानो, देण्याच्याद्वारे आपण आशीर्वादित होऊया. तर प्रत्येकाने आपला दशमांश, आपली सुंदरशी भेट परमेश्वराच्या भांडारामध्ये देवाच्या गौरवासाठी आपण यावेळेला टाकूया. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, हालेलुया. पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, हालेलुया. पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान. ला 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 बुलाता तुम्हें, छोड़ दो डरना, काहे मरना, जिंदा हुआ है यीशु मसीह. गिरने वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें, छोड़ दो डरना, काहे मरना, जिंदा हुआ है यीशु मसीह. ला 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 ला. यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, हालेलुया.
स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सर्व गौरव सर्व महिमा तुला देतो आणि विशेष करून धन्यवाद करतो प्रभू या शब्दाद्वारे या रविवारच्या दिवशी प्रभू परमेश्वर दे बापा, ज्या ज्या भावानं ज्या बहिणीनं प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू तुझ्या भांडारासाठी प्रभू जुन बापा भांडारामध्ये जी मूठ उघडलेलं आहे प्रभू, प्रत्येकाचं मूठ, प्रत्येकाचं अंतकरण, प्रत्येकाचा विश्वास तू पाहिलेला आहे. येशूच्या नावामध्ये सर्व अर्पण, सर्व दशमांश आणि पवित्र दे बापा तुझ्या मिशन कार्यासाठी, बिल्डिंग फंडच्या कार्यासाठी जी काय उतनी केलेली आहे, येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित बोलतो प्रभू. देणारे हात आशीर्वादित बोलतो, देणारे परिवार आम्ही आशीर्वादित बोलतो प्रभू. ज्याही माध्यमातून आणि ज्याही उद्देशासाठी आलेलं आहे या सर्व गोष्टीच्या द्वारे प्रभू तुझं गौरव होऊ दे, तुझं राज्य वाढू दे, लोकांचा उद्धार होऊ दे, लोकांना नवीन जीवन मिळू दे आणि ख्रिस्त हा तारणारा आहे असं प्रत्येक जीवाने कबूल करण्यासाठी प्रभू या अर्पणाचा उपयोग होऊ दे. हो, विशेष करून धन्यवाद करतो प्रभू, तुझे आभार मानतो प्रभू. या अर्पणाच्या द्वारे मंडळीच्या गरजा पूर्ण होऊ दे. कुठलंही तुझं कार्य हो पवित्र थांबू नये, ते अधिक आणि अधिक येशूच्या नावामध्ये वाढला जाऊ दे आणि तुझं गौरव दे. पुन्हा एक बार आम्ही सर्व देणारे हात, ते परिवार आशीर्वादित करतो बापा. दुप्पट आणि 100 पटीनं परत करणारे जिवंत दे बापा. तुझ्या चांगुलपणाचा, तुझा भरपूरतेचा अनुभव या देण्याच्याद्वारे आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला येऊ दे आणि तुझ्या नावाचा गौरव दे. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. ही प्रार्थना आमचा उद्धार करता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली पितात्वाई. आमेन. प्रेज द लॉर्ड. माझं नाव नूतन विलास रणदिवे. मी बायबल फेलोशिप सेंटर वाघोली पुणे या चर्चमधून आहे. सर्वात प्रथम माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांना हॅपी चिल्ड्रन्स डे. आणि बायबल काय सांगतं? बायबल हे सांगतं, बालकास माझ्याकडे येऊन द्या, त्यांस मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. आणि माझा आज विषय आहे प्रीचिंग आणि देवाची वाट. लूक ह्याचा आपण बायबलमध्ये वचन बघू. लूक ह्याचा 2रा अध्याय 49 ते 52 वचन. येशू व मरिया व योसेफ हे 3 जण वलांडण सणाला यरूशलेमकडे चालले. वलांडण सण झाल्यावर ते नासरेताला निघाले. नासरेताला निघाल्यावर ते तिथे येशूच राहिला आणि योसेफ व मरिया हे दोघं पुढे गेले. मग ते त्याचा शोध करू लागले नातेवाईकांमध्ये व ओळखीच्या लोकांमध्ये. मग ते शोध केल्यानंतर त्यांना काही तिथे येशू सापडलाच नाही. मग परत ते 3 दिवसाच्या मागं परत आले. यरूशलेमकडे आल्यावर त्यांनी बघितलं येशू तिथे मंदिरात गुरुजींच्या मध्ये बसून त्यांचे प्रश्न ऐकत असताना आणि त्याचे उत्तर देत असताना हे बघत होते. आणि त्याच्या बुद्धीवरून सगळे गुरुजी तर थक्कच झाले. मग येशूची आई मरिया म्हणाली, तुला ठाऊक नाही का आम्हाला किती कष्ट घ्यावे लागले तुझा शोध करण्यासाठी? मग येशू म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही का मी आपल्या पिताच्या घरी असावे? मग ते योसेफ व मरिया व येशू ते नासरेताला निघाले. नासरेताला गेल्यानंतर मग येशू त्याच्या मम्मी पप्पाच्या सर्व आज्ञेत राहिला व सर्व आज्ञेत राहिल्यावर माणसाच्या कृतीत व देवाच्या कृतीत वाढला. आणि ह्याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं? ह्याच्यातून आपल्याला हे शिकायला भेटतं की आपण आपल्या पिताच्या घरी असावे आणि आपण आपल्या मम्मी पप्पांचं ऐकावे. आणि जाता जाता आपण आज शेरशायरी ऐकला रे, पण वा तर नक्की म्हणायचं. काट्यामध्ये राहून कसं जगावे, काट्यामध्ये राहून कसं जगावे हे गुलाबाच्या फुलाकडून शिकावे. काट्यामध्ये राहून कसं जगावे हे गुलाबाच्या फुलाकडून शिकावे. दुःखी माणसाला कसं हसवावे हे येशूकडून शिकावे. दुःखी माणसाला कसं हसवावे हे येशूकडून शिकावे. वा 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 वा. गाय चरती रानात मोर नाचतो बनात, गाय चरती रानात मोर नाचतो बनात. माझे येशू सारखा कोणी नाही या जगात, माझे येशू सारखा कोणी नाही या जगात. थँक्यू.
या आपण प्रार्थना करू. प्रभु हम धन्यवाद देते परमेश्वर, प्रभु तेरी स्तुति करते हैं राजा. प्रभु आज प्रभु जो हमारी आँखों को इस दुनिया में दिखता है परमेश्वर उसके ऊपर नहीं, मगर प्रभु जो हमें नहीं दिखता है, जो सामर्थ्य जो हमारे साथ में है प्रभु, उसके और हमारे ध्यान को, हमारे लक्ष्य को लगाने के लिए सहायता कीजिए परमेश्वर. आज प्रभु इस 5 बातों को प्रभु हम हमारे जीवन में प्रभु हम उसे मनन करते हुए उसे हमारे जीवन में प्रभु हम अप्लाई करके चलने के लिए हमें सहायता कीजिए परमेश्वर. प्रभु हमारे जीवन में नम्रता होना, हमारे जीवन में आधीनता होना, हमारे जीवन में प्रभु आज्ञा पालन होना, हमारे जीवन में विश्वास होना, प्रभु इन सब बातों के लिए परमेश्वर प्रभु आपको धन्यवाद देते. आज वचनों के द्वारा हमसे बात किया इसके लिए धन्यवाद देते परमेश्वर. प्रभु हमारे परिस्थिति को देखकर ना डरने वाले, ना पीछे हटने वाले हम बने प्रभु, बल्कि प्रभु जो हमेशा प्रभु हमारे साथ में है, जो कल था तो आज है, जो आगे भी हमारे हर एक दिन में हमारे साथ रहने वाला परमेश्वर, सामर्थ्यशाली परमेश्वर जो आप हो प्रभु, आपके और हमारी आंखों को हम लगाने के लिए हमें सहायता कीजिए प्रभु. धन्यवाद देते परमेश्वर, तेरी स्तुति करते हैं राजा. ये छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन.